नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कर्मवीर स्पर्धा परीक्षा अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे। कर्मवीर अकॅडमी पुण्यामध्ये स्वागत आहे। आपण या कर्मवीर अकॅडमी सुरू करण्याचा उद्देश असा आहे की आपण हा यूट्यूब चॅनल सुरू केला आहे आपण कर्मवीर अकॅडमी पुणेच्या नावाने। या चॅनलचा उद्देश असा आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये पोहोचणं आपलं आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना म्हणजे UPSC असेल, MPSC, MPSC मधील जर कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी या सर्व स्पर्धा परीक्षांचे विषय आपण काय करणार आहोत, हळूहळू या चॅनलवर अपलोड करत जाणार आहोत। आणि या चॅनलचा उद्देश म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पोहोचणं यामध्ये उद्देश आहे आणि त्याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना फायदा होणं हा आपला उद्देश आहे। आणि याच्यामध्ये जे एक्झामला येतं तसे क्वेश्चन आपण काय करतो, क्वेश्चन पेपरचं प्रॉपर ॲनालिसिस करून या चॅनलवर आपण अपलोड करणार आहोत। लेक्चर आजचं टॉपिक जर बघितलं, आजचं टॉपिक चालू करण्याच्या आधी मी माझं इंट्रोडक्शन करून देतो। मी डॉक्टर प्रवीण अभिमान पाटील। मी यापूर्वी UPSCच्या मेन्स दिलेल्या आहेत, राज्यसेवेच्या इंटरव्ह्यू दिलेल्या आहेत आणि माझं स्वतःचं क्लिनिक पण आहे। मी या विषयामध्ये म्हणजे मला शिकवण्याची आवड असल्यामुळे मी खूप वर्षापासून या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये शिकवतो पण आहे। आता आजचं टॉपिक आपण लोकसंख्या बघणार आहोत। आजचं टॉपिक आपण लोकसंख्या बघणार आहे। लोकसंख्यामध्ये आज जर पाहिलं तर लोकसंख्या विषयक सिद्धांत आपण बघणार आहोत आणि त्यानंतर जर पाहिलं लोकसंख्या सिद्धांत आणि जगाची लोकसंख्या आज बघणार आहोत आणि नंतर मग भारताची लोकसंख्या, महाराष्ट्राची लोकसंख्या असे 3-4 लेक्चर काय करणार आहोत आपण या यूट्यूब चॅनलवर अपलोड करणार आहोत। आता आजचा टॉपिक आहे आपला लोकसंख्या। कर्मवीर अकॅडमी पुणे MPSC UPSC कोचिंग आपण घेणार आहोत। आता पुढचा आपला टॉपिक जर पाहिला तर आजचा टॉपिक आहे लोकसंख्या। लोकसंख्यामध्ये जर पाहिलं तर लोकसंख्या आता आपण आधी संसाधन म्हणजे काय आपण एक समजून घेऊ। संसाधन म्हणजे काय असतं की जे आपण यूज करतो म्हणजे मानव जे यूज करतो, नैसर्गिक असो मानव निर्मित असो, जे मानव उपयोगात आणतो त्याला काय म्हणतो आपण संसाधन म्हणतो। म्हणजे मानव पाणी उपयोगात आणतो, मानव जर बघितलं लाकूड उपयोगात आणतो, मानव पेट्रोल उपयोगात आणतो, हे सगळं काय असलं संसाधन त्याला म्हणतात। ही संकल्पना समजली तुम्हाला। मानव जे उपयोगात आणतो त्याला काय म्हणतो आपण संसाधन। पहिलं जर बघितलं तर संसाधन। संसाधन म्हणजे आपण समजलं की जे आपण यूजमध्ये आणतो त्याला काय म्हणतो आपण संसाधन। आता या संसाधनामध्ये आता एखादा उद्योग सुरू करायचा आहे, एखादा उद्योग सुरू करायचा असेल तर आपल्याला काय असतं, वेगवेगळी संसाधनं लागतात। त्यातली महत्त्वाची संसाधनं म्हणजे कोणते असतात तर पहिलं असतं नैसर्गिक संसाधन। नैसर्गिक संसाधन यूज होतं। दुसरं संसाधन काय असतं वित्तीय संसाधन आणि तिसरं संसाधन काय असतं मानवी संसाधन किंवा मानव संसाधन आपण असं म्हणतो। हे 3 संसाधनं आपण यूज करत असतो। कोणताही उद्योग असेल, कोणताही म्हणजे काहीही करायचं असेल तर 3 संसाधनं लागतात। नैसर्गिक संसाधन म्हणजे आपण काय करतो, पेट्रोल वापरतो, पाणी वापरतो, आपण काय करतो लाकूड वापरतो। आता हे क्लास सुरू करायचा आहे तर आपण काय केलं, डायस वापरला, टेबल वापरला, खुर्ची वापरली तर ते काय झालं, ते झालं नैसर्गिक संसाधन। दुसरं की वित्तीय संसाधन। आता हे आणायला आपल्याला आता बोर्ड तयार करायचं तर आपल्याला काय लागतं, पैसा लागतो म्हणजे आपल्याला वित्तीय संसाधन लागतं आणि तिसरं म्हणजे मानव संसाधन लागतं म्हणजे मनुष्य लागतं। आता जरी म्हणलं तर ॲटोमॅटिक सगळं आलंय पण तरीसुद्धा मनुष्य ते तयार करतो म्हणजे काय लागतं, मानव संसाधन लागतं। हे मानव संसाधन जर आपण बघितलं, मानव संसाधन म्हणजेच काय असतं, लोकसंख्या असते। मानव संसाधन म्हणजेच काय असतं, लोकसंख्या असते। पूर्वी काय होतं, राज्यसेवा मुख्य परीक्षेला मानव संसाधन विकास आणि मानवी हक्क हा विषय होता तर त्याचंच आपण बेसिक थोडंसं घेऊ। त्याच्यावर पण क्वेश्चन असतात, त्याच्यावर पण क्वेश्चन काय असतात लोकसंख्या टॉपिकमध्ये असतात। आता मानव संसाधन म्हणजे काय असतं, लोकसंख्या। ही लोकसंख्या 2 प्रकारची असते मानवी संसाधन संकल्पनेनुसार। एक असते संख्यात्मक लोकसंख्या आणि दुसरी असते गुणात्मक लोकसंख्या। संख्यात्मक मानव संसाधन आणि गुणात्मक मानव संसाधन। गुणात्मक मानव संसाधन, संख्यात्मक मानव संसाधन आणि गुणात्मक। संख्यात्मक मानव संसाधन म्हणजे काय, एकूण जी लोकसंख्या ती काय झाली आपली क्वांटिटेटिव्ह। क्वांटिटेटिव्ह जे असतं क्वांटिटेटिव्ह ह्युमन रिसोर्स किंवा त्याला म्हणतो आपण संख्यात्मक मानव संसाधन। म्हणजे एकूण जी लोकसंख्या असेल तिला काय म्हणतो आपण संख्यात्मक मानव संसाधन। आणि गुणात्मक मानव संसाधन म्हणजे क्वालिटेटिव्ह जर पाहिलं तर काय असतं, जी लोकसंख्या आहे त्यातली जी मानव संसाधन उपयोगाचं असतं। म्हणजे गुणात्मक जे संख्यात्मक मानव संसाधन असेल, संख्यात्मक मानव संसाधनामध्ये लहान मुलं आपल्याला उपयोगाचे असतात का, नसतात। आपल्याला लहान मुलं उपयोगाचे नसतात। जास्त वयस्कर मानव संसाधन आपल्याला
आपल्याला उद्योगामध्ये किंवा सर्व ठिकाणी काय असतं उपयोगी नसतं उद्योग व्यवसायामध्ये. मग ते कोणतं मानव संसाधन आपल्याला उपयोगी असतं? गुणात्मक मानव संसाधन. म्हणजे हे जे संख्यात्मक मानव संसाधन आहे, संख्यात्मक मानव संसाधनाला जर आपण कौशल्य दिलं, ज्ञान दिलं म्हणजे शिक्षण दिलं आणि चांगलं आरोग्य त्यांचं ठेवलं तर ते कशामध्ये कन्वर्ट होत असतं? गुणात्मक मानव संसाधनमध्ये कन्वर्ट होत असतं. आता उपलब्ध मानवी संसाधनाला आपण जर कौशल्य ज्ञान म्हणजे शिक्षण अनुभव दिल्यास काय म्हणतो आपण? त्याला काय म्हणतो? मानवी भांडवल किंवा ह्युमन कॅपिटल. ह्युमन कॅपिटल या संकल्पनेवर आतापर्यंत राज्यसेवेला क्वेश्चन आलाय. ह्युमन कॅपिटल म्हणजे काय किंवा ह्युमन कॅपिटल म्हणजे काय असतं? कौशल्ययुक्त ज्ञानयुक्त मानव संसाधन म्हणजे काय असतं? मानवी भांडवल असतं. म्हणजे ह्युमन रिसोर्सेस आपण बघू. ह्युमन रिसोर्सेस त्याचं कन्वर्ट कशामध्ये करायचं असतं? ह्युमन कॅपिटल म्हणजे ह्युमन रिसोर्सेस वेगळं असतं, ह्युमन कॅपिटल ते एकच असतात पण काय असतं? इंटरलिंक असतं. या ह्युमन रिसोर्सेसला आपण जर ज्ञान दिलं, कौशल्य दिलं, आरोग्य चांगलं ठेवलं तर त्याचं रूपांतर कशामध्ये होत असतं? ह्युमन कॅपिटल होत असतं. भारतामध्ये जर बघितलं तर ह्युमन रिसोर्सेस जास्त आहे, त्याचं रूपांतर ह्युमन कॅपिटलमध्ये करण्यासाठी आपण काय करतो? आपण वेगवेगळे कौशल्याचे प्रोग्राम चालू आहेत, वेगवेगळे कॉलेज आहे, वेगवेगळे शिक्षण आहे, म्हणजे त्यांना कौशल्ययुक्त ज्ञानयुक्त बनवण्यासाठी आपण काय वेगवेगळे प्रोग्राम गव्हर्नमेंटने सुरू केलेले आहेत. म्हणजे आपल्या उपलब्ध मानव संसाधनाला आपण काय करतो? ज्ञान कौशल्य देऊन मानव भांडवलामध्ये कन्वर्ट करायचं आपलं उद्देश आहे आपल्या देशाचा. आता त्यातलं आपण बघणार आहे आता लोकसंख्या म्हणजे ह्युमन रिसोर्सेस आपण बघणार आहोत, लोकसंख्या टॉपिक आपण बघणार आहोत. आजचा टॉपिक आहे आपला जगाची लोकसंख्या. आपण आजचा टॉपिक बघणार आहोत जगाची लोकसंख्या आपण बघणार आहोत. जगाची लोकसंख्या आपण बघणार आहोत. जगाची लोकसंख्या जर बघितली आपण एकच मिनिट. जगाची लोकसंख्या बघणार आहोत. जगाच्या लोकसंख्येमध्ये जर बघितलं जागतिक लोकसंख्येचा जर विचार केला, जागतिक लोकसंख्या जर बघितला सध्याला जगाची लोकसंख्या 8.2 अब्ज आहे. म्हणजे 8.2 बिलियन आपली जगाची लोकसंख्या सध्याच्या घडीला आहे. आता जगाच्या लोकसंख्येवर पण आपल्याला क्वेश्चन विचारले जातात. जगाच्या लोकसंख्येवर पण आपल्याला विविध प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात. जसे जसे क्वेश्चन विचारले गेले तसे तसे मी त्याच्या टॉपिकचं किंवा ते क्वेश्चन तुम्हाला दाखवेल. आता जगाच्या लोकसंख्या वाढीचा विचार जर केला, लोकसंख्या वाढीवर क्वेश्चन असतात. जगाच्या लोकसंख्या वाढ जर बघितली तर पहिल्यांदा कोणत्या कालावधीमध्ये वाढली? जेव्हा पहिल्या जर बघितलं वातावरणामध्ये बदल झाले. वातावरणामध्ये बदल झाले. पहिला कालावधी होता वातावरणातील बदल. वातावरणामध्ये बदल झाले, कृषीचा विकास झाला. इसवी सन पूर्व 10,000 वर्षापूर्वी. इसवी सन पूर्व 10,000 वर्षापूर्वी काय झालं? आधी हिमयुग होतं. हिमयुगाचं रूपांतर हिमयुग गेलं. हिमयुग गेल्यानंतर काय झालं? हळूहळू लोकसंख्या कशी होती? भटकंती करत होती. भटकंती केल्यानंतर हिमयुग गेल्यानंतर वातावरण हे मानवाला सुटेबल झालं. मानवाला सुटेबल झाल्यामुळे काय झालं? मानव एका ठिकाणी राहू लागला, शेती करू लागला, शेतीचा शोध लागला. इसवी सन पूर्व 10,000 वर्षापूर्वी शेतीचा शोध लागल्यामुळे काय झालं? मानव एका ठिकाणी वस्ती करून लागला. वस्ती करत भटकंती बंद झाली. शेती करायला म्हणजे अन्नधान्य सुधारलं, जीवनमान त्यांचं थोडंसं सुधारलं. त्यामुळे काय झालं? लोकसंख्या वाढ होण्यास मदत झाली. म्हणजे इसवी सन पूर्व 10,000 वर्षापूर्वी पहिल्यांदा लोकसंख्या वाढ झाली. आणि दुसरी लोकसंख्या वाढ झाली 1779ला. जेव्हा काय झालं? युरोपमध्ये औद्योगिक क्रांती झाली. औद्योगिक क्रांतीनंतर काय झालं? आरोग्यमान सुधारलं लोकांचं. आरोग्यमान सुधारल्यामुळे काय झालं? म्हणजे एक उत्पन्न सुधारलं. उत्पन्न सुधारल्यामुळे काय? राहणीमान सुधारलं. आणि राहणीमान सुधारल्यामुळे काय झालं? मृत्यूदर कमी झाला. आणि म्हणून काय झालं? दुसरी लोकसंख्या वाढ किंवा लोकसंख्या विस्फोट दुसरा कधी झाला? औद्योगिक क्रांती. पहिला कधी झाला? पहिला कृषी विकासाची लोकसंख्या वाढ झाली. आणि दुसरी लोकसंख्या वाढ कधी झाली? औद्योगिक क्रांतीच्या वेळेस. आणि तिसरी महत्त्वाची लोकसंख्या वाढ कधी झाली? जेव्हा वैद्यकीय क्रांती झाली. वैद्यकीय क्रांती झाली. मेडिकल रिव्होल्यूशन कधी झालं? 1940च्या दरम्यान. पहिल्यांदा जर बघितलं अँटीबायोटिकचा शोध कोणी लावला? अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी काय लावला? पेनिसिलिनचा शोध लावला. पेनिसिलिनचा शोध लावल्यामुळे काय झालं? मृत्यूदरामध्ये एकदम घट झाली. 1928ला त्यांनी शोध लावला होता अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिन या अँटीबायोटिकचा. आता कसा शोध लावला हे तुम्ही एकदा बघा. तुमच्यासाठी होमवर्क आहे आजचा की तुम्ही
अलेक्झांडर फ्लेमिंगला कसा शोध लागला पेनिसिलिन अँटीबायोटिकचा. पेनिसिलिनच्या अँटीबायोटिकचा शोध लागल्यानंतर हळूहळू काय झाला, त्याचा मेडिकल सायन्समध्ये म्हणजे वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्याचा अँटीबायोटिकचे विविध अँटीबायोटिक यायला लागले आणि 1904 नंतर काय झालं, वैद्यकीय क्रांती 1940 नंतर वैद्यकीय क्रांती मोठ्या प्रमाणात झाली आणि तेव्हा काय झालं, लोकसंख्या वाढ होण्यास सुरुवात झाली. म्हणजे 3 कालखंडामध्ये लोकसंख्या वाढली. पहिले जर बघितलं वातावरणातील बदल, कृषी विकास झाला तेव्हा इसवी सन पूर्व 10,000 वर्षापूर्वी. दुसरा जर बघितलं 1779ला झाली औद्योगिक क्रांती आणि तिसरं जर बघितलं लोकसंख्या वाढ कधी झाली, 1940ला लोकसंख्या वाढ झाली. आता आपण पुढचं बघू. आता लोकसंख्या वाढ तर आपण इथपर्यंत पाहिलेली समजा. आता याच्यावर क्वेश्चन कशी लोकसंख्या वाढत गेली, कशी लोकसंख्या दुप्पट होत गेली ते आपण बघणार आहोत. आता याच्यामध्ये जर बघितलं इसवी सन पूर्व 10,000 वर्षापूर्वी किती लोकसंख्या होती, 5 दशलक्ष लोकसंख्या होती. म्हणजे 50 लाख लोकसंख्या होती. 50 लाख लोकसंख्या होती. त्यानंतर हे नाही लक्षात ठेवायचं, लक्षात कुठून ठेवायचं मी तुम्हाला सांगेल. तर पण आपल्याला हिस्ट्री आपल्याला माहिती पाहिजे कशी लोकसंख्या वाढ होत गेली. हा जर बघितला जॉग्राफी ऑप्शनल ज्याचा असेल तर त्याला हे पण लक्षात ठेवावं लागणार. जॉग्राफी ऑप्शनल राज्यसेवा मुख्यला ज्याचा आहे त्याला हे पण लक्षात ठेवावं लागणार किंवा हे टॉपिक त्यांना आहे. पण आपला आता याच्यामध्ये जर बघितलं तर आपण इसवी सन पूर्व 10,000 वर्षापूर्वी किती लोकसंख्या होती, 5 दशलक्ष लोकसंख्या होती. 5 दशलक्ष. त्यानंतर इसवी सनाचे पहिलं शतक जो असतो, इसवी सनाचं पहिलं शतक हे इसवी सन पूर्व आहे. म्हणजे जेव्हा कृषी विकास झाला तेव्हा किती होती, 5 दशलक्ष होती. इसवी सनाचे पहिल्या दशलक्ष वर्षाला किती झाले, 200 दशलक्ष लोकसंख्या काय झाली या इसवी सन पूर्व पहिल्या शतकामध्ये झाली. 200 दशलक्ष झाली. नंतर जर बघितलं इसवी सन पूर्व इसवी सन हे पहिलं शतक पाहिलं आपण. दुसरं जर बघितलं 1650 इथे 500 दशलक्ष झाली. म्हणजे इसवी सन 1650ला 500 दशलक्ष. म्हणजे औद्योगिक क्रांतीच्या आधीची मी तुम्हाला आकडा दिला. 1650ला किती होती, 500 दशलक्ष. इथे किती होती, 5 दशलक्ष. इथे 200 दशलक्ष आणि इथे किती झाली, 500 दशलक्ष झाली. म्हणजे डबल लोकसंख्या व्हायला वेळ किती गेला, 200 चं 500 250 धरून घेऊ आपण. म्हणजे 1600 वर्ष गेली. आणि इथे जर बघितलं तर किती भरपूर वर्ष गेली. आता इथे मध्ये गॅप आहे समजा इसवी सन पूर्व ते इसवी सन. म्हणजे इसवी सनाच्या पहिल्या शतकाला किती होती, 200 दशलक्ष होती. नंतर इसवी सन 1650ला किती झाली, 500 दशलक्ष झाली. 500 दशलक्ष 1650ला. म्हणजे आत्ताचं जर बघितलं, आताचं आपण हळूहळू 1927ला 19व्या शतकात 20व्या शतकामध्ये हळूहळू येणार आहेत. नंतर जर बघितलं 1804ला 1 अब्ज लोकसंख्या होती. 1804 म्हणजे ब्रिटिश काळामध्ये 1 अब्ज होती. म्हणजे जर बघितलं 1650 ते 1804 यामध्ये काय होतं, ब्रिटिश कालखंड होतं. आपल्या भारतामध्ये पण काय झालं, मेडिकल रेव्होल्युशन याच्यामध्ये झालं. मग आणि जगामध्ये जर बघितलं, जगाची लोकसंख्येमध्ये मेडिकल रेव्होल्युशन, औद्योगिक क्रांती झाली या कालखंडामध्ये. 1804ला 1 अब्ज होती. नंतर 1927ला किती होती, 2 अब्ज होती. नंतर जुलै 1959ला 3 अब्ज झाली. एप्रिल 1974ला 4 अब्ज झाली. आणि 11 जुलै 1987ला किती झाली, 5 अब्ज झाली. हा जो 5 अब्ज ज्या दिवशी झाली 11 जुलै 1987 त्या दिवशी जर बघितलं तर त्या 11 जुलैला काय म्हणतात, जागतिक लोकसंख्या दिन म्हणतात. हा जर बघितलं तर काय आहे, जागतिक लोकसंख्या दिन 11 जुलै. ज्या दिवशी 5 अब्ज लोकसंख्या झाली तो दिवस काय, 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिवस. जागतिक लोकसंख्या दिवस 11 जुलै 1987ला किती झाली होती, 5 अब्ज लोकसंख्या झाली होती. नंतर 11 ऑक्टोबर 1900 याच्यावर क्वेश्चन विचारलेले आहेत. 11 जुलै 1987 विचारले, 11 ऑक्टोबर 1999 विचारले, त्याची लोकसंख्या किती होती, 6 अब्ज होती. 1999ला 11 ऑक्टोबर 1999ला 6 अब्ज होती. 31 ऑक्टोबर 2011ला किती होती लोकसंख्या, 7 अब्ज होती. हा क्वेश्चन पण विचारला आहे. 7 अब्ज लोकसंख्या वर क्वेश्चन विचारला आहे. 11 ऑक्टोबर 2011ला म्हणजे आपली जनगणना जेव्हा झाली 2011ला तेव्हा लोकसंख्या जगाची लोकसंख्या किती होती, 7 अब्ज म्हणजे 700 कोटी. किती होती, 700 कोटी आपली लोकसंख्या होती जगाची. आणि आता मार्च 2022ला किती झाली, 8 अब्ज झाली. 8 अब्ज झाली. हे कशानुसार आहे,
US सेन्सस ब्युरोनुसार आहे. आणि वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट्सनुसार कधी झालेली 15 नोव्हेंबरला. हे 15 नोव्हेंबर लक्षात ठेवा. 1922ला काय 8 अब्ज लोकसंख्या. सध्या लोकसंख्या किती 8.2 बिलियन म्हणजे 8.2 अब्ज लोकसंख्या आहे. आता याच्यातलं लक्षात काय काय ठेवायचं आपल्याला हे मी तुम्हाला सांगतो. याच्यातलं आपल्याला लक्षात कसं ठेवायचं आहे त्याच्यातलं काय काय लक्षात ठेवायचं ते सांगतो. पहिलं की आपली 1804ला किती होती 1 अब्ज. तुम्ही एवढं लक्षात ठेवलं नाही तरी चालते. हे 5 अब्ज कधी झाली इथून लक्षात ठेवलं तरी चालतं. 5 अब्ज कधी झाली 11 जुलै 1987ला. एवढा तारीख लक्षात ठेवा. बाकी ऑक्टोबर किंवा 1999 2011 ही एक तारीख लक्षात ठेवा. 15 नोव्हेंबर 1922ला किती झाली 2022 हां 2022 हां हे मार्च 2022. 15 नोव्हेंबर 2022ला किती झाली 8 अब्ज झाली. 15 नोव्हेंबर 2022ला किती झाली 8 अब्ज लोकसंख्या झाली. ही एक तारीख लक्षात ठेवा. आणि यांचे महिने लक्षात ठेवा. यांचं काय लक्षात ठेवा महिने म्हणजे ऑक्टोबर 1999ला झाली, ऑक्टोबर 2011ला झाली किती 7 अब्ज 6 अब्ज 5 अब्ज. आता याच्यामध्ये जर तुम्हाला मी काही ॲनालिसिस जर बघितलं आपण आता इथे जर बघितलं 1 अब्जवरनं 2 अब्ज व्हायला 1 अब्जवरून 2 अब्ज व्हायला किती वर्ष लागले. याच्यामध्ये जर बघितलं म्हणजे डबल लोकसंख्या व्हायला किती वर्ष लागले 123 वर्ष लागले. 123 वर्ष लागले. 1800 इथे तर जाऊ दे. इथे आपण 200 वर्ष लागले. इथे 500 अब्ज होती लोकसंख्या. इथे किती वर्ष लागले इथे जर बघितलं 150च्या आसपास वर्ष लागले. इथे 123 वर्ष लागले म्हणजे लोकसंख्या डबल व्हायला. आता 2 अब्जची 4 अब्ज जर बघितली 2 अब्जची 4 अब्ज व्हायला जर बघितली तर 47 वर्षामध्ये काय झाली डबल झाली जगाची लोकसंख्या. 47 वर्षामध्ये काय झाली डबल लोकसंख्या झाली. आणि 1 अब्ज वाढ व्हायला जर बघितलं इथून जर इथपर्यंत जर पाहिलं तर किती 40 वर्षाच्या आसपास 42 वर्ष लागली. 42 वर्ष. इथून इथे जर बघितलं म्हणजे 1 अब्ज लोकसंख्या वाढायला तर इथे किती वर्ष लागले 15 वर्ष लागले. इथून जर पुढे जर बघितलं इथे किती वर्ष लागले इथे 1 अब्ज वाढायला 13 वर्ष लागले. इथून इथे जर बघितलं तर 12 वर्ष लागले. इथून इथे जर बघितलं इथे पण 12 वर्ष लागले. आणि इथून 2011 ते इथे जर बघितलं तर 11 वर्ष लागले. म्हणजे 1 अब्ज वाढायला वर्ष पण घटत आले आणि डबल व्हायला. आता 4 अब्जवरनं 8 अब्ज जर बघितले आपण 4 वरनं 8 म्हणजे 1974 पासून 2022 पर्यंत जर बघितले 1974 पासून 2022 26 आणि हे 22 म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर 48 वर्षामध्ये इथे 47 होती इथे पण 47च्या आसपास 48 वर्षामध्ये काय झालं डबल लोकसंख्या झाली. म्हणजे लोकसंख्या डबल होण्याचा कालावधी पण काय आहे कमी कमी होत आला आहे. लोकसंख्या डबल होण्याचा कालावधी इथे जर बघितलं तर 1 वर्षाचा डिफरन्स आहे थोडा. म्हणजे आता काय लोकसंख्या वाढीमध्ये घट आपण पुढे बघणारच कसं लोकसंख्या वाढीचं प्रमाण घटत चाललेलं आहे. काही देशांमध्ये घटत चाललेलं आहे त्यामुळे जगाची लोकसंख्या थोडीशी वाढीमध्ये घट होते. पण हे जर बघितलं तर दुप्पट होण्याचा कालावधी पण काय आहे कमी कमी होत आला आहे. दुप्पट होण्याचा कालावधी पण कमी कमी होत आला आहे. आणि 1 अब्जने वाढायचा कालावधी पण काय आहे कमी कमी होत आला आहे. लोकसंख्येचा जर बघितलं 1 अब्ज वाढायचा कालावधी कमी कमी म्हणजे 7 अब्जची 8 अब्ज व्हायला किती वर्ष लागले 11 वर्ष लागले. 31 ऑक्टोबर 2011ला किती होती 7 अब्ज होती. आणि 15 नोव्हेंबर 2022ला जर बघितली तर किती आहे 8 अब्ज लोकसंख्या आहे. वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट आपण बघणार आहोत पुढे. आता पुढचं टॉक आता वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट्स आपण बघणार आहोत. वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट जर बघितलं तर हा जर बघितलं संयुक्त राष्ट्र काय करतं दरवर्षी जागतिक लोकसंख्या अंदाज प्रकाशित करत असतं. संयुक्त राष्ट्र काय करतं जागतिक लोकसंख्या अंदाज प्रत्येक वर्षी प्रकाशित करत असतं. आणि त्याच्यावर UPSCला क्वेश्चन असतात MPSCला क्वेश्चन असतात. MPSCला खूप सारे क्वेश्चन त्याच्यावर आतापर्यंत येऊन गेलेत. प्रत्येक वर्षीचा अंदाज इन फ्युचर काय होणार आहे आपल्या इन फ्युचर म्हणजे पुढे जाऊन लोकसंख्या कशी वाढत जाणार आहे ट्रेंडनुसार. म्हणजे आत्ताच्या लोकसंख्या वाढीच्या अंदाजानुसार काय असतात पुढील अंदाज पण काय असतात वर्तवलेले या लोकसंख्या पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट्समध्ये असतात. आपल्या आता जनगणना जरी 2011ला झालेली असली तरी आत्ताची लोकसंख्या यांनी वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्टने आपली जाहीर केलेली. आत्ताची लोकसंख्या पण काय केलेली जाहीर केलेली. आता या वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट्स 2024चं त्याचं जर बघितलं टायटल किंवा ट्विट केलं होतं त्यांनी टायटलच धरून घेऊ किंवा त्याचं टॅगलाईन धरून घेऊ. तर टॅगलाईन काय होती किंवा त्यांनी ट्विट काय केलं होतं
800 कोटी आशा, 800 कोटी स्वप्न आणि 800 कोटी शक्यता, आणि आपली वसुंधरा 800 कोटी नागरिकांचं घर आहे. म्हणजे 8 बिलियन होप, 8 बिलियन ड्रीम्स, 8 बिलियन पॉसिबिलिटी, आणि आपली वसुंधरा काय आहे, 800 कोटी नागरिकांचं काय आहे, घर आहे. असं त्यांनी ट्विट केलं होतं आणि त्यानंतर हा अहवाल त्यांनी जाहीर केला होता. हा अहवाल जाहीर केला होता किंवा अपलोड केला होता आपल्या वेबसाईटवर. आता त्याच्यामध्ये काय काय सांगितलं होतं किंवा काय काय आपल्या एक्झामसाठी उपयोगाचं आहे ते मी तुम्हाला सांगतो. आता इसवी सन 2023ला काय होणार, 2023मध्ये भारत चीनला मागे टाकलं. भारताने चीनला ऑलरेडी मागे टाकलेलं आहे 2023मध्ये. आता भारताची लोकसंख्या 146 कोटी, 145.09 कोटी काही ठिकाणी दाखवतं, काही ठिकाणी काय 146 कोटी आपली लोकसंख्या. आणि चीनची किती, 142 कोटीचे, 142 कोटीचे. पॉप्युलेशन पॉलिसीमध्ये आपण डिटेल बघणार आहोत कोणत्या देशाची कशी पॉप्युलेशन पॉलिसी, आपल्या पॉप्युलेशन पॉलिसीमध्ये म्हणजे लोकसंख्याविषयक धोरणामध्ये कसा बदल होत गेला आहे त्याचा पण अभ्यास आपण पुढे जाऊन बघणार आहोत. भारताची लोकसंख्या जगाची भारताची आणि महाराष्ट्राची लोकसंख्या आपण बघितल्यानंतर. आता यामध्ये जर पाहिलं आताचं पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट्स, आता 2025ला नवीन येऊ शकतं, त्याच्यामध्ये काही बदल असू शकतात. हां, हे 2024चं आहे. आता 2024मध्ये काय सांगितलं, इसवी सन 23मध्ये चीनला मागे टाकलेलं आहे भारताने. आणि 2022ला भारताची लोकसंख्या किती होती, 141.2 कोटी. किती होती, 141.2. आणि चीनची लोकसंख्या किती होती तेव्हा, 142.6 कोटी, 142.6 कोटी. आणि या पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट्समध्ये काय सांगितलं, हे 2022चं आहे आणि 2023मध्ये आपण सरपास केलं आहे त्यांना. आपली लोकसंख्या किती, 145.09 कोटी सध्या, किंवा काही ठिकाणी दिलं 46 कोटी आपली लोकसंख्या. आता चीनची लोकसंख्या किती, 142.6, 142.6, 142 ते 143च्या मध्ये ते अजूनसुद्धा आहे. म्हणजे चीन आहे आणि भारत किती झालं, 146 कोटी. किंवा आपल्या नेटवर जर पाहिलं तर 125.09 कोटी किंवा 146 कोटी आपली लोकसंख्या. काही ठिकाणी 146 आहे, आपण 145.06 असं गृहीत धरू आताची लोकसंख्या. हां, आता जर आपण नेटवर टाकलं तर किती लोकसंख्या येते आपली, 145.09 कोटी आपली भारताची लोकसंख्या सध्याच्या घडीला आहे. आता 2025 ही 2024चा आकडा आहे, हा 2024चा. आणि 2025मध्ये आता किती आपली 146 कोटी, 146 कोटी. हे 2024चा आकडा तुम्हाला नेटवर मिळून जाईल. तर 146 कोटी आपली लोकसंख्या आहे. आता याच्यामध्ये अजून भविष्य वर्तवलं होतं की 2050मध्ये भारत किती होणार, 166.8 कोटी होणार. 2050मध्ये काय होणार, 166.8 होणार. आणि चीन जर बघितलं 2050मध्ये 131.8 कोटी होणार. म्हणजे चीनची लोकसंख्या काय होणार, कमी होणार, घटणार. चीनची लोकसंख्या घटणार. चायनाची पॉप्युलेशन पॉलिसी पण मी तुम्हाला सांगेल, ही लोकसंख्या घटते तर ते त्यांनी काय केलं सुधार त्यांच्या पॉप्युलेशन पॉलिसीमध्ये. आणि 100 कोटीची वाढ ही 12 वर्षामध्ये नाही आहे, आता 11 वर्षामध्ये. आता इथे 12 झालं आहे, पण ते 11 वर्षामध्ये काय आहे आपण पाहिलं की ऑक्टोबर 2011 ते नोव्हेंबर 2022 म्हणजे 11 वर्षे 1 महिन्यामध्ये काय झालं, लोकसंख्या वाढ 100 कोटीची वाढ झाली. 1 बिलियनची लोकसंख्या वाढ, 1 अब्जाची लोकसंख्या वाढ झाली. आणि सध्याची लोकसंख्या जर बघितलं 2024ला, मी तुम्हाला आधीच सांगितलं 8.2 अब्ज आपल्या जगाची लोकसंख्या आहे. आणि जगाची लोकसंख्या बाबतीत अजून भविष्य सांगितलं त्यांनी. 2080मध्ये जर बघितलं तर जगाची लोकसंख्या किती आहे, जगाची लोकसंख्या 10.3 अब्ज होणार. आणि 21व्या शतकाच्या एंडला म्हणजे इसवी सन 21व्या शतकाला किती होणार, 10.26 अब्ज. म्हणजे 2080पर्यंत वाढत जाणार. आणि तिकडून मग कसं आहे, मग घटणारा ट्रेंड आहे लोकसंख्येमध्ये, काय होणार, घट होत जाणार. पुढे इन फ्युचर भारताची लोकसंख्या पण काय होणार, घट होत जाणार. आणि भारताचा प्रजनन दर याच्यामध्ये सांगितलं आहे की 2.2% 2% आहे. आपल्याला जर बघितलं आपल्या लोकसंख्या धोरणामध्ये काय आहे, 2.1% खाली आणणं आहे आपला प्रजनन दर. म्हणजे एका विवाहित महिलेला 2% 2च मुलं असली पाहिजे, 2च मुलं असली पाहिजे असा प्रजनन दर ॲव्हरेज आपल्याला आणायचा होता 2.1%. तो आपला काय आपण तो रिप्लेसमेंट रेट त्याला असं म्हणतो आपण, रिप्लेसमेंट रेट. तिथपर्यंत आपली लोकसंख्या काय आहे आलेली, ते पुढे बघणार आहे रिप्लेसमेंट रेट काय असतो, पॉप्युलेशन रिप्लेसमेंट रेट काय असतो, आपण पुढे इन फ्युचर बघणार आहे. म्हणजे पुढच्या लेक्चरमध्ये आपण ते बघणार आहे. आता भारताचा प्रजनन दर कसा आहे, 2% 2% खाली आला आहे. आणि ग्लोबल ग्रोथ रेट जर बघितला तर 1% आहे. ग्लोबल म्हणजे जागतिक लोकसंख्या वाढ किती आहे, 1% सध्याच्या घडीला. आणि 2010 ते 15 मध्ये वृद्धी दर किती होता आहे, 1.18 होता.
1.8 होता तो घटून किती झाला आहे आता 1%. आणि आता जगाचा जर विचार केला तर विकसित देशांची लोकसंख्या वाढ जर बघितली ग्रोथ रेट त्यांचा किती 0.1%. आणि सगळे जे विकसनशील देश आहे त्यांचा लोकसंख्या वाढ किती 1.7%. 1.7%. आता हे झालं जागतिक लोकसंख्येचं प्रॉस्पेक्ट किंवा जागतिक लोकसंख्या वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट्स. आता याच्यानंतर आपण बघणार आहोत जगाची लोकसंख्या. आता हे तुम्हाला काय सांगितलं मी जगाची लोकसंख्या. नंतर आपण बघणार आहोत लोकसंख्यामध्ये जर बघितलं पुढचा टॉपिक असणार आहे जगामध्ये लोकसंख्या. देशानुसार आपण लोकसंख्या बघणार आहोत. देशानुसार लोकसंख्या बघणार आहोत. जागतिक लोकसंख्येचं वितरण आपण बघणार. डिस्ट्रीब्युशन आधी बघू. डिस्ट्रीब्युशनमध्ये काय आता जागतिक लोकसंख्येचं वितरण जर बघितलं आता भारताचं बघितलं भारताची लोकसंख्या कुठे जास्त आहे मुंबई पुणे सिटी एरियामध्ये जास्त आहे किंवा जे डेव्हलप राज्य आहेत त्यांच्यामध्ये लोकसंख्या जास्त आहे किंवा लोकसंख्येची घनता जास्त आहे. आणि जे कठीण मधील लोकसंख्येचं वितरण जर बघितलं तर लोकसंख्येचं वितरण किंवा डिस्ट्रीब्युशन जर बघितलं पहिलं लेक्चर असल्यामुळे टेक्निकल थोडेसे मला अडचणी येऊ शकतात पण आपण सगळे टॉपिक त्याच्यामध्ये आपण व्यवस्थित घेणार आहोत. आता जर बघितलं तर लोकसंख्या वितरण जर बघितलं वितरणास काय बघितलं तर विविध घटक कारणीभूत ठरत असतात. काही घटकांमुळे काय असते लोकसंख्या कमी असते काही घटकांमुळे लोकसंख्या काय असते जास्त असते. ते घटक कोणकोणते आपण ते आधी बघणार आहोत. मग लोकसंख्येचं वितरण जगामध्ये कसं आहे ते आपण बघणार आहोत. आणि त्यानंतर मग आपण जगातील देशांमध्ये लोकसंख्येचं वितरण कसं आहे ते आपण बघणार आहोत. पुढचा टॉपिक आपण बघणार आहोत लोकसंख्येचं वितरण. आता लोकसंख्या वितरणामध्ये जर बघितलं वितरणाचे घटक कोणकोणते कारणीभूत आहेत ते आपण बघू. आता लोकसंख्या वितरण जर बघितलं तर त्याच्यासाठी कारणीभूत घटक जर बघितला अत्यंत कठीण हवामान. अत्यंत कठीण हवामान हा पहिला घटक जर बघितला. जिथे जर बघितलं अत्यंत कठीण हवामान आहे तिथे लोकसंख्या आपोआप कशी असणार कमी असणार. म्हणजे अत्यंत कठीण हवामान असेल तिथे कशी जास्त अतिउष्ण अति थंड अति शुष्क असेल अति आर्द्र हवामान असेल टुंड्रा प्रदेश असतील ध्रुवीय प्रदेश असेल वाळवंट असेल समजा हिमालयामध्ये ते अत्यंत कठीण हवामान अति थंड आहे अतिउष्ण. जर विषुववृत्तावर गेलं तर अतिउष्ण आहे. टुंड्रा प्रदेशामध्ये गेलं म्हणजे रशिया कझाकिस्तान किर्गिझस्तान या देशांमध्ये जर बघितलं तर तिथे काय टुंड्रा प्रदेश आढळतो. तिथे जर बघितलं तर काय हे घटक तिथे लोकसंख्या कमी. आपण पुढे बघणार आहोत तिथे लोकसंख्या कशी आहे कमी. म्हणजे हे घटक कारणीभूत अत्यंत कठीण हवामान असेल अत्यंत म्हणजे कमी लोकसंख्येच कारणीभूत घटक बघतोय आपण. कमी लोकसंख्येच कारणीभूत घटक त्याच्यामध्ये पहिलं की अत्यंत कठीण हवामान असेल टुंड्रा प्रदेश आहे ध्रुवीय प्रदेश आहे वाळवंट आहे किंवा विषुववृत्त आहे. विषुववृत्तामध्ये पण काय असतं अत्यंत कठीण हवामान असतं. अत्यंत कठीण बुरुक दुसरा घटक आहे. म्हणजे अतिउंच प्रदेश असेल अति उताराचा. आता जर बघितलं सह्याद्रीमध्ये अतिउंचावर जर लोक राहतात का कमी जर लोकवस्ती असते. तसं हिमालयामध्ये बघितलं तर अतिउंचावर असतात का लोक कमी लोकवस्ती असते. अति उताराचा प्रदेश असेल उदाहरणार्थ हिमालयाचा प्रदेश तिथे पण काय असते कमी लोकसंख्या असते. दुर्गम भाग जसं की ॲमेझॉन नदीचे खोरं मग अत्यंत दुर्गम भाग आपल्या भारतामध्ये जर बघितलं तर आपण सुंदरबन बघितलं सुंदरबनचा एरिया किंवा हिमालयामध्ये जंगल असेल दाटीवाटीचं जंगल असेल तर तिथे कशी असते कमी लोकसंख्या असते. ॲमेझॉन नदीचं खोरं निरुपयोगी भूमी जिथे कृषी अयोग्य भूमी. आता राजस्थानमध्ये जर बघितलं वाळवंटामध्ये लोक राहतात का नाही राहत कारण की काय तिथे उत्पन्नाचे सोर्सच नाही. निरुपयोगी भूमी तिथे कोणते पीक येत नाही पाणी नाही त्यामुळे काय असतं तिथे जर बघितलं तर काय असतं कमी लोकसंख्या असते. आता वरील घटकांमुळे काय असते लोकसंख्येची घनता कमी असते लोकसंख्येचं वितरण कमी असतं. दुसरं आहे की अधिक लोकसंख्येच कारणीभूत घटक. अधिक लोकसंख्येत कारणीभूत घटक काय असतं मध्यम हवामान. मध्यम आता गंगेचा प्रदेश असेल किंवा आपला महाराष्ट्र प्रदेश असेल तिथे कसं मध्यम हवामान आहे. म्हणजे आपल्याकडे अति थंडी नाही अति उष्ण नाही अति उष्ण नाही ते मध्यम हवामान असेल किंवा सुपीक जमीन असेल जसं गंगेचं खोऱ्यामध्ये जर बघितलं अधिक लोकसंख्या असती. नैसर्गिक साधन संपत्तीची उपलब्धता जसे की अमेरिकेचा पूर्व किनारा पाहिला आपण तर तिथे काय नैसर्गिक संसाधनं जास्त आहेत. औद्योगिकरण जास्त आहे. नैसर्गिक संसाधनं जिथे पाणी आणि निसर्गिक संसाधनं जास्त असतील तिथे काय असते लोकसंख्या वितरण काय असतं जास्त असतं किंवा लोकसंख्या घनता जास्त असते. सपाट किंवा कमी उंचीचा प्रदेश असेल जसं की गंगेच्या खोऱ्यामध्ये जर बघितलं यूपी बिहार या वेस्ट बेंगॉल इथे कसं आहे सपाट प्रदेश आहे कमी उंचीचा प्रदेश आहे तिथे कशी आहे लोकसंख्या जास्त आहे.
आता महाराष्ट्र पठारावर पण पाहिलं तर लोकसंख्या कशी आहे, जास्त आहे. जिथे पाण्याची उपलब्धता असेल आणि आरोग्यास उपयोगी हवामान असेल अशा ठिकाणी काय असते, लोकसंख्येची घनता जास्त असते. आता हे लोकसंख्या वितरण या टॉपिकमध्ये बघतो. आता लोकसंख्या घनतेचे प्रदेश आपण बघणार आहे. अधिक घनतेचा प्रदेश, कमी घनतेचा प्रदेश. आता ही सुरुवात बघू आपण लोकसंख्या घनतेचा म्हणजे जागतिक लोकसंख्या घनतेचे प्रदेश. महाराष्ट्राचा पण बघणार आहे आपण, सॉरी भारताचा महाराष्ट्राचा पण बघणार आहोत. आता पहिले आपण जागतिक लोकसंख्या कारणीभूत घटक मी तुम्हाला सांगितलं. कारणीभूत घटकानंतर आपण काय बघणार आहे, लोकसंख्या घनतेचे प्रदेश आपण बघणार आहे. वितरणानुसार जर बघितलं 3 घनतेचे प्रदेश असतात, एक अधिक, मध्यम आणि कमी घनतेचा प्रदेश. आता कमी घनते जगाचा जर बघितलं, जगाचा लोकसंख्याचा मॅप आधी तुम्ही काढायचा आणि मॅपमध्ये तुम्ही समजून घ्यायचं हे कुठे आहेत, हे कुठे आहेत किंवा काय. आपण जर बघितलं शॉर्टमध्ये जर पाहिलं तर काय आहे, आता आपण मॅप जर काढला जगाच्या लोकसंख्येचा, हे USA, शॉर्टमध्ये तुम्हाला काढून दाखवतो मी किंवा याच्यावर मॅपवर तुम्हाला सांगतो. इथे हे ऑस्ट्रेलिया आहे समजा. आता याच्यामध्ये जर बघितलं हे युरोप आहे, हे आफ्रिका आहे, हे एशिया आहे, हे इंडिया आहे, इथे श्रीलंका, इथे चायना. तर बघितलं अधिक घनतेचे प्रदेश जर पाहिलं आपण 200 स्क्वेअर किलोमीटर 200 लोकसंख्या पर स्क्वेअर किलोमीटरपेक्षा जास्त घनता असलेला प्रदेश आपण बघू तर पूर्व आशियामध्ये काय तर चायना, जपान हे काय पूर्व आशियातले देश आहेत. पूर्व आशियामध्ये घनता कशी जास्त आहे. चायनाची ही किनारपट्टी जर पाहिली आपण तर तिथे लोकसंख्या काय जास्त, सगळ्यात जास्त शहरं तिथे आहेत लोकसंख्येची चायनामध्ये. नंतर जर जपानमध्ये पण, चायनामध्ये पण, पूर्व एशिया जर बघितलं जपान, चायना इथे काय हाँगकाँग तिथे लोकसंख्या कशी जास्त आहे म्हणजे घनता जास्त आहे. दक्षिण आशियामध्ये काय तर भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका हे सगळे देश दक्षिण आशियामध्ये येत असतात. त्यानंतर उत्तर पश्चिम युरोप जर बघितलं, आता इंग्लंड UK, जर्मनी, फ्रान्स हे देश जर बघितलं तर काय उत्तर पश्चिम युरोपमध्ये आहेत. म्हणजे उत्तर पश्चिम युरोप याच्यामध्ये जर बघितलं तर सगळ्यात जास्त लोकसंख्येची घनता आहे, 200पेक्षा जास्त, तिथलं पॉप्युलेशन जास्त आहे. नंतर उत्तर अमेरिका व दक्षिण काही बेट आहे. उत्तर अमेरिका जर बघितलं, कॅनडा, USA, कॅनडामध्ये लोकसंख्येची घनता कमी, पण USA जर बघितलं तर लोकसंख्येची घनता जास्त आहे. आणि दुसरं जर बघितलं हाँगकाँग, सिंगापूर इथे जर बघितलं तर लोकसंख्येची घनता सगळ्यात जास्त आहे. ही जी काही बेट आहेत हाँगकाँग, सिंगापूर यांची लोकसंख्या, हाँगकाँग कुठे आहे, इथे हाँगकाँग आहे आणि इथे काय सिंगापूर बेट आहे, सिंगापूर आणि इकडे या बाजूला, तर इथे काय लोकसंख्येची घनता जास्त आहे. आता आपण बघू मध्यम घनतेची लोकसंख्या, मध्यम घनतेचे प्रदेश. नेक्स्ट पेजला जाऊ आपण. मध्यम घनतेचे प्रदेश, मध्यम घनतेचे प्रदेश. आता मध्यम घनतेचे प्रदेश काय ते आपण बघू. कोणत्या मॅपवर पण बघू. उष्णकटिबंधीय गवताळ प्रदेश, जसं की ब्राझीलमध्ये काय गवताळ प्रदेश आहे. वाळवंटाला लागून जर बघितलं तर काय असतं, गवताळ प्रदेश असतो. वाळवंटाला लागून जर बघितलं तर काय असतो, गवताळ प्रदेश असतो. मग ते काय ट्रॉपिकल रिजन किंवा उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये जे गवताळ प्रदेश आहेत ते कुठे कुठे आहेत, ब्राझीलमध्ये आहेत, उत्तर अमेरिकेमध्ये आहेत, आफ्रिकामध्ये जर गवताळ प्रदेश बघितलं सवाना जर बघितलं तर काय आफ्रिकेमधील गवताळ सहारा वाळवंट आहे, त्याला लागून जर बघितलं तर कोणता आहे, सवाना प्रदेश आहे. तिथे लोकसंख्येची घनता कशी आहे, मध्यम आहे. म्हणजे वातावरण कसं आहे, मध्यम आहे ना, तर तिथे लोकसंख्येची घनता कशी आहे, मध्यम आहे. नंतर समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश हे जर बघणार आहे आपण जगाच्या भूगोलमध्ये बघणार आहे. समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश यांची नावं पण विचारले जातात राज्यसेवा प्रिलिमला, कंबाईन प्रिलिमला. प्रेअरीज कुठे स्टेपीज स्टेपीज कुठे युरोपमध्ये, पंपाज कुठे अर्जेंटिनामध्ये, आणि उष्णकटिबंधीय किनारी प्रदेश म्हणजे जे किनारी प्रदेश आहे उष्णकटिबंधामध्ये तिथे पण लोकसंख्या कशी घनता आहे, मध्यम आहे. आता ते मॅपमध्ये जर बघितलं आपण तर इथे काय आहेत,
इथे जर बघितलं खाली जर बघितलं तर उष्णकटिबंधीय गवताळ प्रदेश आहेत आणि त्याच्यावर जर बघितलं समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश आहे. इथे युरोपमध्ये स्टेपीज आहे आणि इथे जर बघितलं तर काय मग इथे सहारामध्ये जर बघितलं उष्णकटिबंधीय गवताळ प्रदेश सवान आहे. इथे लोकसंख्येची घनता कशी आहे? मध्यम स्वरूपात आणि उष्णकटिबंधीय किनारी प्रदेश म्हणजे हे ब्राझीलचा हा किनारा असेल असं विषुववृत्त गेलं इंडियाच्या खाली असं ना. तर या विषुववृत्त ब्राझीलचा हा किनारा असेल, इंडियाचा पण हा किनारा इथपर्यंत किनारा जर बघितला आपण कर्कवृत्तापर्यंतचा किनारा बघितला तर काय आपलं उष्णकटिबंध आहे. म्हणजे हे जे किनारी प्रदेश आहेत इथली लोकसंख्येची घनता कशी आहे? मध्यम आहे. इथली लोकसंख्येची घनता जर बघितलं तर कशी आहे? मध्यम स्वरूपाची. आता ते घटक तुम्हाला मी सांगितलं होतं ऑलरेडी, घटक तुम्हाला मी सांगितलेले आहे. आता कमी घनतेचा प्रदेश आपण बघणार आहोत. कमी घनतेची कारणं मी तुम्हाला सांगितली होती. म्हणजे 100 लोकसंख्या पर स्क्वेअर किलोमीटरपेक्षा कमी असेल तर ती कमी घनतेचा प्रदेश असं डिवायडेशन केलेलं आहे किंवा डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. त्याच्यामध्ये वाळवंट असेल, उष्णकटिबंधीय वने असतील, टुंड्रा प्रदेश असेल, उंच पर्वतीय प्रदेश असेल किंवा अमानवी बेटे असतील तर तिथे लोकसंख्येची घनता कशी आहे? कमी. आता आपण लोकसंख्येचं डिस्ट्रीब्युशन बघू. जगाचं डिस्ट्रीब्युशन आपण बघणार आहोत. डिस्ट्रीब्युशन नंतर मग आपण देशानुसार लोकसंख्या बघणार आहोत. किती पहिले 10 देश कोणते आहेत, त्यांचे लोकसंख्येचं वितरण कसं आहे ते आपण बघणार आहोत. आता याच्यामध्ये जर बघितलं, याच्यावर क्वेश्चन आला होता, हे खंडानुसार लोकसंख्या वर्ल्ड पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन 2020 मध्ये आपण कसं आहे खंडानुसार कॉन्टिनेंटनुसार लोकसंख्येचं वितरण कसं आहे ते आपण बघणार आहोत. आता याच्यामध्ये क्वेश्चन काय होता, एक 2015-16च्या आसपास मुख्य परीक्षेला क्वेश्चन होता की जगाची लोकसंख्या 7 अब्ज असून जगाच्या लोकसंख्येमध्ये आशिया खंडाची लोकसंख्या 60% जवळ आहे. काय आहे? 60% जवळ आहे. तेव्हा जर बघितली ती काय होतं, 4 बिलियन होती. तेव्हा 4 बिलियन होती. 7 मध्ये 4 बिलियन कोणाची होती? जगाची लोकसंख्या होती. आणि वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट्सनुसारच त्यांनी क्वेश्चन विचारला होता. तर आत्ता जर बघितलं सध्याच्या घडीला जर बघितलं 2020ला आता काय 8.2 अब्ज आहे. 8.2 अब्ज. 2020ला किती होती लोकसंख्या? 2020ला जर पाहिली तर लोकसंख्या होती 7.76 बिलियन, म्हणजे 7.76 अब्ज लोकसंख्या कधी जगाची होती. त्याच्यामध्ये आशियाची लोकसंख्या, आशिया खंडाची लोकसंख्या किती आहे? 4.64 बिलियन लोकसंख्या, म्हणजे 4.64 अब्ज लोकसंख्या कोणाची आहे? आशिया खंडाची. म्हणजे 59.54% शेअर कोणाचा आहे? आशियाचा आहे. आशिया खंडाची सगळ्यात जास्त लोकसंख्या आहे. त्यानंतर पाहिलं तर आफ्रिकेची 1.34%. अब्ज लक्षात ठेवा. एक डबल मानाने लक्षात ठेवलं तरी चालेल. एक आकडे पाठ पाहिजे आपल्याला, असं आहे का? आकडे पाठ नसले तरी पण चालेल. आफ्रिकाची असं क्रम पण विचारू शकतात. हा क्वेश्चन आलेला आहे. पहिल्या लाईनीवर क्वेश्चन येऊन गेलेला आहे. की आशिया खंडाची लोकसंख्या किती आहे? मग 4.46 अब्ज आहे. आणि ते जगाच्या लोकसंख्येमध्ये टक्केवारीत विचार केला तर किती आहे? 60%च्या आसपास लोकसंख्या कोणाची? आशिया खंडाची 59.54%. आफ्रिकेचा विचार केला तर काय आहे? 1.34 बिलियन आहे. आणि टक्केवारीमध्ये विचार केला तर 17.20%. हे डेन्सिटी मी तुम्हाला अशी दिलेली आहे, जनरल आपल्याला लक्षात असावं कुठे लोकसंख्या पॉप्युलेशन जास्त आहे. हां, डेन्सिटी नाही लक्षात ठेवली किंवा ती फक्त वाचून घेतलं तरी चालेल. आणि युरोपची जर बघितली, आफ्रिका हे 74 मिलियन आहे, म्हणजे 1 अब्जपेक्षा बी कमी लोकसंख्या आहे. त्यांची टक्केवारीमध्ये क्रमांक लागतो 9 टक्केवारीमध्ये शेअर आहे त्यांचा 9.59%, म्हणजे 10%च्या आसपास युरोपची लोकसंख्या आहे जगामध्ये. आणि 17%च्या आसपास आफ्रिकेची लोकसंख्या आहे. 60%च्या आसपास कोणाची आहे? आशियाची लोकसंख्या. आणि नॉर्थ अमेरिका जर बघितलं तर काय हे जर बघितलं 59 मिलियन आहे, 7% त्यांची लोकसंख्या. साऊथ अमेरिका किती आहे? 43 मिलियन आहे. ऑस्ट्रेलिया जर बघितलं 4 मिलियन पॉप्युलेशन आहे. आणि ऑस्ट्रेलिया खंडाचीच बघितलं 0.55% शेअर आहे. 0.5. आणि अंटार्क्टिकाचं पॉप्युलेशन किती आहे? 0 आहे. त्यामुळे त्यांची लोकसंख्या टक्केवारीमध्ये 0 आहे. हे काय झालं? आपण बघितलं काय? वर्ल्ड पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन अकॉर्डिंग टू कॉन्टिनेंट किंवा खंडानुसार आपण लोकसंख्या वितरण आपण याच्यामध्ये पाहिलं. आता पुढचं बघू देशानुसार. पहिले देश याच्यावर क्वेश्चन विचारला जातो की देशाची लोकसंख्या कशी आहे? देशाची लोकसंख्या कशी? हे 10-11चं आहे. 10-11वर का सांगतोय मी तुम्हाला की आपल्याकडे लोकसंख्या वितरण लोकसंख्या आपल्याला जनगणना कधी झाली? 11ला झाली. तेव्हा कसा क्रम होता? याच्यावर क्वेश्चन कसे विचारले गेलेत ते मी तुम्हाला सांगतो. याच्यावर क्वेश्चन विचारले कसे गेलेत आपण पुढे पण बघणार आहे भारताच्या लोकसंख्येमध्ये.
पण याच्यामध्ये जर बघितलं तेव्हा कसं होतं 2010-11ला, आताचा क्रम पण मी तुम्हाला सांगणार आहे, कसे बदल झाले ते पण तुम्हाला मी सांगणार आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं तर पहिल्यांदा जर बघितलं पहिला क्रमांक कोणाचा होता, चायनाचा होता. नंतर भारत, अमेरिका, इंडोनेशिया, ब्राझील, पाकिस्तान, बांगलादेश, नायजेरिया, रशिया आणि जपान. जपान याच्यामध्ये जर बघितलं तर काय आहे, सगळे बऱ्यापैकी कोणते देश आहेत, आशियातले देश आहेत. एक दोन आफ्रिकेतले देश आहेत आणि एक अमेरिकेतला आहे आणि एक जर बघितलं नॉर्थ अमेरिका, एक साऊथ अमेरिकेचा, एक नॉर्थ अमेरिकाचा, एक साऊथ अमेरिकाचा. आणि युरोपमधला जर बघितलं तर युरोपमध्ये फक्त कोणता आहे, रशिया हा देश आहे. रशिया हा देश आहे. आता जर बघितलं चायनाची लोकसंख्या किती होती तेव्हा 133.9 कोटी होती. 33.9 कोटी. हा क्वेश्चन पण खूप वेळा विचारतात. 17.5% जगाच्या लोकसंख्येमध्ये भारताच्या लोकसंख्येचं प्रमाण किती आहे, 17.5%. आता ते प्रमाण पण काय आपलं वाढलेलं आहे, कारण की आपण पहिल्या क्रमांकाला गेलेलो आहे. पण हे 2011चं काय आहे, या 2011ची जनगणना आपल्याकडे उपलब्ध आहे, त्यामुळे आपल्याला 2011चे क्वेश्चन विचारले जातात. आणि तेव्हा चायनाची टक्केवारी किती होती, 19.4% जगाच्या लोकसंख्येमध्ये चायनाची लोकसंख्या होती. त्याच्यावर पण क्वेश्चन विचारले गेलेले. 133 कोटी होती, 133.9 कोटी. भारताची लोकसंख्या किती होती तेव्हा, 121 कोटी होती. 121 कोटी. अमेरिकेची किती आहे, 30 कोटी. अमेरिकेची 30 कोटी. आता इंडोनेशियाची किती आहे, 23.7 कोटी. अमेरिकानंतर काय इंडोनेशिया, परत एशियातला देश आहे. नंतर मग काय ब्राझील, 19.5 कोटी. 19.5 कोटी. नंतर पाकिस्तान, पाकिस्तानची किती आहे, 17.2 कोटी. आणि नंतर बांगलादेश 15.2 कोटी. नायजेरिया 15 कोटी. रशिया 14.2 कोटी. आणि जपानची किती आहे, 12 कोटी. आता याच्यावर क्वेश्चन काय काय विचारले गेले, याच्यावर क्वेश्चन विचारले गेले होते की भारताच्या हे आपल्याला का माहिती पाहिजे, हे आपल्याला का माहिती पाहिजे. कधी कधी क्रम पण विचारू शकतात, कधी कधी लोकसंख्या पण विचारू शकतात, भारताची विचारतात, जगाची पण विचारतात. आता याच्यामध्ये क्वेश्चन होता की अमेरिका, इंडोनेशिया, ब्राझील, पाकिस्तान, बांगलादेश आणि जपान, 1 2 3 4 5 आणि 6 हे देश मिळून जेवढी लोकसंख्या आहे तेवढी भारताची लोकसंख्या आहे. हे देश मिळून जेवढी लोकसंख्या आहे, हे भारत, हे सेंटेन्स योग्य की अयोग्य आपल्याला विचारायला होतं. तर अमेरिका, इंडोनेशिया, ब्राझील, पाकिस्तान, बांगलादेश आणि जपान यांची लोकसंख्या जेवढी आहे तेवढी लोकसंख्या भारताची. आता यांचा जर विचार केला, आता अमेरिकेची किती आहे, 30. इंडोनेशिया किती आहे, 23.7. पाकिस्तान किती आहे, सॉरी ब्राझील 19.5. पाकिस्तान जर बघितली 17.2. बांगलादेश किती आहे, 15.2. आणि जपान किती, 12. याचा जर विचार केला तर 30 आणि 23 किती झाले, 53. 53 आणि 19 किती झाले, हो 30 आणि 23 किती झाले, 53. 53 आणि 19 किती झाले, 53 19 72. 72 आणि 30, 72 आणि 30 किती झाले, 72 आणि 32. 72 आणि 32 झाले तुमचे 100. 72 आणि 32 झाले 104. 104 आणि 12, 104 आणि 12 किती झाले, 104 आणि 12 तुझे झाले 116. 116 आणि हे धरून घ्या आपण, म्हणजे 120 कोटीच्या आसपास काय आहे त्यांची लोकसंख्या. म्हणजे हे सेंटेन्स कसं आहे, करेक्ट. हे सेंटेन्स कसं होतं, योग्य होतं. म्हणजे 120 कोटीच्या आसपास कशी होती त्यांची लोकसंख्या, याची टोटल जर केली तर. पण हे आपल्याला कधी माहिती पडणार, हे आपल्याला माहिती असेल तेव्हा. अंदाजे जरी माहिती असलं तरी चालतंय, हे पाठ केलं तरी चालतंय. 10 देशांची लोकसंख्या तुम्ही पाठ केली तरी चालते. आता ही नका पाठ करू, पुढचं जे आपण सांगणार आहे, पुढची जी 2024ची आकडेवारी ती आपण सांगणार आहे, ती आपण विचारतात. अमेरिकेचा क्वेश्चन विचारला आहे, अमेरिकेची लोकसंख्या जगामध्ये किती टक्के, तर किती टक्के, 4.5%. किती टक्के, 4.5% अमेरिकेची लोकसंख्या. टक्केवारी तुम्ही 3च पाठ करा, पण हा क्रम पाठ करायचा. याच्यातले मेजर देश आहेत त्यांची लोकसंख्या पाठ करा तुम्ही, याच्यावर क्वेश्चन विचारला जातो. आता आपण पुढचं पेज बघू, किंवा पुढचं सध्याची लोकसंख्या बघू, सध्याची. आणि दुसरा क्वेश्चन होता, दुसरा एक क्वेश्चन होता की भारताच्या लोकसंख्येमध्ये 2011ची जनगणना ते 2001 ते 2011 या दशकामध्ये ब्राझील या देशाच्या लोकसंख्ये एवढी लोकसंख्या ॲड झाली. ब्राझील या देशाच्या लोकसंख्या एवढी लोकसंख्या ॲड झाली. आता आपल्याला हे माहिती 121 आहे, माहिती आहे आपल्याला, 121 माहिती आहे. आताची लोकसंख्या 121. 2001ला किती होती, 102 कोटी. 102 कोटी. 102 कोटी. 121 मधून 102 काढलं तर किती झाले, 19 कोटी. आणि ब्राझीलची लोकसंख्या किती आहे, 19 कोटी. म्हणजे ब्राझील हा देशाची लोकसंख्या काय झाली, आपल्या एका दशकामध्ये समाविष्ट झाली. म्हणजे एक देशात डायरेक्ट ॲड झाला आपल्या 10 वर्षामध्ये. 10 वर्षामध्ये किती ॲड झाला, डायरेक्ट एक देश.
आणि अजून एक सेंटेन्स होतं की प्रत्येक वर्षी एक ऑस्ट्रेलिया आपल्या जनगणनेमध्ये ॲड होतं, एक ऑस्ट्रेलिया. आता ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या किती आहे? 1.8 कोटी. आणि प्रत्येक वर्षी जर ॲव्हरेज काढला आपण, म्हणजे 2001 ते 2011 किती वाढली? 19 कोटी. मग त्याच्यामध्ये जर बघितलं 1.8 कोटी जर वाढत गेलो आपण 10 वर्ष, तर किती होणार? सेमच होणार. ते काय होणार? सेमच होतं. 1.8 आणि समथिंग आहे त्यांची लोकसंख्या. मग तेवढे जर ॲड करत गेलो तर काय होणार? आपली 19 कोटी लोकसंख्या वाढणार. म्हणजे ते सेंटेन्स पण काय होतं? करेक्ट होतं. योग्य अयोग्य आपल्याला निवडायचं होतं. म्हणजे याच्यावर पण काय असतात? प्रश्न असतात. राज्यसेवा पूर्व की मुख्य परीक्षेला हा काय होता? क्वेश्चन होता. ह्याच्यावर क्वेश्चन होता. आता आपण पुढचं बघणार आहे भारत. आता देश आता सध्याचे जर बघितलं, सध्याच्या लोकसंख्येचे देश 2024चे आपण काय बघणार आहे? देशाचा क्रम बघणार आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा, हे पाठ करा, याच्यावर क्वेश्चन विचारतात. भारताची लोकसंख्या जर बघितली सध्याची किती आहे? 2024ला 146 कोटी किंवा 145.9 काही ठिकाणी दिलेलं आहे. पण आता हे काय आहे? आता ही सध्याची लोकसंख्या 2025 धरा किंवा 2024च्या एंडला भारत किती आहे? 146 कोटी. चायना किती आहे? 141. किती होती? 142 कोटी होती 2022ला, 42.6. ते किती झाले? 141 कोटी, म्हणजे घटती झाली. आता अमेरिकेचं जर बघितलं तर काय आहे? 35 कोटी होती, 34.7 कोटी झाली. 34.7 कोटी. टक्केवारी सेमच आहे. हां, आपली टक्केवारी फक्त थोडीशी वाढलेली आहे, चायनाची घटलेली आहे. आता 8 बिलियनमध्ये काय आहे? हे 10 देश क्रमाने लागतात. इंडोनेशियाची लोकसंख्या जर बघितलं तर किती आहे? 28.5 कोटी. पाकिस्तानची लोकसंख्या. आता इथे काय क्रम झाला आहे? हा पण क्वेश्चन विचारला आहे. आता ब्राझील कुठे होतं? पाकिस्तानच्या वर होतं. आणि पाकिस्तान कुठे होतं? खाली होतं. आपण इथे जर पाहिलं तर का ब्राझील वर होतं, पाकिस्तान खाली होतं. ब्राझील वर होतं. हे नायजेरियाचा क्रम पण चेंज झाला आहे. पाकिस्तान वर गेलं, ब्राझील खाली आलं, बांगलादेशच्या खाली. नायजेरियाचा रशियाचा क्रम कसा झाला आहे ते पण आपण बघू. जर बघितलं तर काय आहे? ब्राझील, पाकिस्तान. पाकिस्तान काय होतं? पाकिस्तान हे ब्राझील हे खाली गेलं, पाकिस्तान वर आलं, नायजेरिया वर आलं, बांगलादेश खालीचे अजून. बांगलादेश खालीचे. पाकिस्तानची लोकसंख्या किती आहे? 25.5%. नायजेरिया 8व्या क्रमांकाला होतं, नायजेरिया डायरेक्ट 6व्या क्रमांकाला आलं. हा पण क्वेश्चन येऊन गेला नायजेरिया आणि इंडोनेशियाबाबत क्वेश्चन आला होता की इन फ्युचर कोणतं तरी वर्ष दिलं होतं, त्यामध्ये इंडोनेशिया काय होणार? अमेरिकेला सरपास करणार. अमेरिकेला काय करणार? अमेरिकेला पास करणार. आपण जसे चायनाला पास केलं ना, तसं इंडोनेशिया अमेरिका क्रॉस करून इथं 3ऱ्या क्रमांकाला येणार आहे. इंडोनेशिया कुठला? आफ्रिकेतला देश आहे. आफ्रिकेतला इथे जपान होतं ना, आफ्रिकेतला अजून एक देश ॲड झाला. कोणता झाला? इथिओपिया ॲड झाला याच्यामध्ये 10 मध्ये. पहिल्या जगातल्या लोकसंख्येमध्ये 10वा क्रमांक जो कोणाचा आला? इथिओपियाचा. इथे काय होतं? जपान होतं. आता जर बघितलं तर नायजेरिया पण काय होतं? 8व्या क्रमांकाचं, 6व्या क्रमांक. नायजेरियाची लोकसंख्या किती आहे? 23.7 कोटी. ब्राझीलची किती आहे? 21.2 कोटी. किती कोटी होती? 19 कोटी होती. ब्राझील ॲड झाला होता ना, आता किती कोटी आहे? 21.2 कोटी. बांगलादेशची जर बघितलं 17.5 कोटी. रशिया 14.3 कोटी. आणि इथिओपिया किती आहे? 13.5 कोटी. 13.5 कोटी. जपान जर बघितलं तर याच्यानंतर इथिओपियानंतर मेक्सिको आहे, मेक्सिकोनंतर जपान 12व्या क्रमांकाकडे गेलं. म्हणजे जपानची लोकसंख्या काय झाली? कमी नाही झाली. त्यापेक्षा जपानची लोकसंख्या वाढ 0%च्या आसपास आहे. त्यामुळे लोकसंख्या तिथे थांबली आणि हे देशांची लोकसंख्या वाढली. हे काय झालं? आपण जगाचं जागतिक वितरण आपण आता पाहिलेलं आहे. आता हे जागतिक लोकसंख्येचे 10 देश आपण पाहिलेले. आता पुढचं पेज आपण बघू. नेक्स्ट. आता लोकसंख्या विषयक सिद्धांत हा पण अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे जनगणनेमध्ये. याच्यावर सध्या काय आहे? सध्या खूप क्वेश्चन येतात लोकसंख्या विषयक सिद्धांतावर. 3 आपण जर बघितलं 4 सिद्धांत लोकसंख्या विषयक कव्हर केलेले याच्यामध्ये. आणि ते 4 क्वेश्चन या आपण जे घेणार आहेत त्याच्या बाहेर जनरली क्वेश्चन नसणार किंवा याला ॲप्लाइड तो क्वेश्चन विचारला जाणार. पहिला सिद्धांत जर बघितलं, सर्वात जुना जो सिद्धांतबद्दल माल्थसचा लोकसंख्या किंवा माल्थुस पण म्हणतात, माल्थुसियन थेअरी ऑफ पॉप्युलेशन किंवा त्याला माल्थस पण म्हटलं जातं. काही प्रोनाऊन्सिएशनचा डिफरन्स असतो. तर कोणी शोध लावला तर थॉमस रॉबर्ट माल्थस किंवा थॉमस रॉबर्ट माल्थुस याने काय होता? हे लोकसंख्या सिद्धांत मांडला होता 1778. कधी मांडला होता? 1778. 1778 म्हणजे काय होता? औद्योगिक क्रांतीच्या आसपासचा. 1779ला मी औद्योगिक क्रांती झालेली होती, त्याच्या आधीचा कालखंड होता. त्यामुळे काय होतं? त्यामुळे हे जो सिद्धांत मांडला आहे तेव्हाचा कालावधी धरून त्यांनी हा सिद्धांत मांडला आहे.
या सिद्धांतामध्ये त्यांनी काय सांगितलं, त्यांचा हेतू काय होता, लोककल्याण होता, मानवतावादी. हे क्वेश्चन विचारला, याच्यातल्या एकमेक ओळीवर काय होता क्वेश्चन विचारला गेलेला आहे. आता हे जे सांगणार मी तुम्हाला, याच्यातल्या माल्थसच्या सिद्धांतावर एकमेक लाईनवर क्वेश्चन विचारला गेला आहे. माल्थसच्या सिद्धांताचा हेतू काय होता, लोककल्याण, वेलफेअर, मानवतावादी. त्याचा हेतू होता, त्यांनी दोन काय होती गृहीतत्वे, प्रिझम्पशन्स किंवा गृहीतत्वे त्यांनी दोन धरली होती. की पहिलं गृहीतत्व काय होतं, अन्न हे जीवनासाठी आवश्यक आहे, अन्न प्रत्येकाला आवश्यक आहे. आणि दुसरे की दोन विरुद्ध लिंगामधील उत्पत्तीची भावना ही सुद्धा काय गरजेची, म्हणजे रिप्रोडक्शन हे गरजेचं आहे आणि दुसरं फूड हे गरजेचं आहे. आता हे आवश्यकच आहे आणि होतच राहणार. हे काय बंद करणार का, रिप्रोडक्शन थांबवलं आपण असं होणार का, दोन विरुद्ध लिंगांमधलं आकर्षण थांबणार का, प्राण्यांमध्ये मनुष्यामध्ये सगळ्यांमध्ये आहे. आणि अन्न पण काय सगळ्यांना लागतं, प्राणी मनुष्य सगळ्यांमध्ये. हे काय दोन गृहीतत्व त्यांनी धरली आणि या गृहीतत्वाला अनुसरून काय होतं, त्यांनी लोकसंख्येचा सिद्धांत मांडला. तर त्यांचा सिद्धांत काय होता, मग आता लोककल्याणाचा हेतू होता. आता लोकसंख्या जर बघितलं, लोकसंख्या ही जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या संसाधनांपैकी एक आहे, म्हणजे अन्न वस्त्र निवारा हे संसाधनांपैकी एक आहे, मानव संसाधनांपैकी लोकसंख्या एक आहे संसाधनांपैकी. याच्यामध्ये जर बघितलं तर लोकसंख्या जर बघितलं, लोकसंख्या ही जीवनासाठी आवश्यक, पेन घेतो, जीवनासाठी आवश्यक काय आहेत, अन्न वस्त्र निवारा आहे. या अन्न वस्त्र निवारापेक्षा लोकसंख्या ही जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या अन्न वस्त्र निवारा या संसाधनांपेक्षा अधिक गतीने वाढते किंवा वाढत आहे असं त्यांनी सिद्धांतामध्ये सांगितलं होतं. त्यामुळे काय संसाधनांचा ऱ्हास होऊ शकतो, त्यामुळे संसाधनांचा ऱ्हास काय होऊ शकतो, इन फ्युचर संसाधनांचा ऱ्हास होऊ शकतो, सध्या पण होतोय संसाधनांचा ऱ्हास. त्यामुळे काही त्यांनी प्रतिबंधात्मक उपाय सांगितले होते आणि काही सकारात्मक उपाय सांगितले होते, म्हणजे काही प्रिव्हेंटिव्ह चेक्स सांगितले होते आणि काही पॉझिटिव्ह चेक्स सांगितले होते. याच्यावर पण क्वेश्चन विचारले होते की प्रतिबंधात्मक उपाय, माल्थसचे प्रतिबंधात्मक उपाय कोणते, माल्थसचे सकारात्मक उपाय कोणते, पॉझिटिव्ह चेक्स कोणते, हे त्यांनी सांगितलं होतं. आता लोकसंख्या कशी वाढते ते आधी त्यांनी एक्सप्लेन केलं होतं की जी लोकसंख्या आहे, माल्थसच्या म्हणण्यानुसार लोकसंख्येचा प्रतिबंध नसला, म्हणजे हे दोन्ही चेक्स नसले तर लोकसंख्या कशी वाढते, भौमितिक दराने, म्हणजे जॉमेट्रिक रेटने वाढते. जॉमेट्रिक रेटने काय होते, लोकसंख्या वाढते, म्हणजे 1, 2, 4, 8, 16 नंतर 32 या पट्टीने वाढते. म्हणजे आता जर 1% असेल तर ती त्यांनी 25 वर्ष कालावधी धरला होता. या 25 वर्षामध्ये काय होणार, 2% होणार, 2%ची लगेच काय होणार, 4% होणार, म्हणजे डबल होणार, डबलची 4 पट होणार, 4 पटची 8 पट होणार, 8 पटची 16 पट, अशा पट्टीने काय होते, लोकसंख्या वाढते. कोणी सांगितलं, माल्थसने. म्हणजे लोकसंख्येचा काही प्रतिबंध नसला तर ती कशी होती, जॉमेट्रिक रेटने वाढते. याच्यावर पण क्वेश्चन विचारलं होतं. आणि उपजीविकेची साधनं असतील, म्हणजे अन्न वस्त्र निवारा असेल किंवा अन्न असेल, उपजीविकेची साधनं काय, अन्न वस्त्र निवाराचे, म्हणजे फूड तरी डबल वाढत नाही ना 25 वर्षामध्ये. आता एवढं फूड होतं त्याचे डायरेक्ट डबल होतं असं त्यांनी सांगितलं नाही. तर ते फूड कसं होतं, हे जर बघितलं, अरिथमॅटिक रेटने वाढतं. फूड कसं होतं, अरिथमॅटिक अंकगणितीय, म्हणजे एक आता समजा 100 आहे, 100 किलो असेल तर ते कसं होणार, 200 किलो, 300 किलो, 400 किलो असं काय होणार, अन्न वाढत जाणार. 1, 2, 3, 4, 5 अशा पटीने काय होणार, लोकसंख्या वाढत जाणार, फूड वाढत जाणार. लोकसंख्या कशा पद्धतीने वाढत जाते, 1, 2, 4, 8, 16, 32 या पटीने वाढत जाते. 16, 32 या पटीने वाढत जाते. म्हणजे जर समजा इथे जर बघितलं, इथे आपण स्टार्ट केलं, ही कधी 1 पट नंतर काय होणार, 2 पट, इथपर्यंत वाढत जाणार. इथे काय होणार, लोकसंख्या 4 पट होणार, पण अन्न 3 पट होणार. इथे लोकसंख्या 8 पट होणार, इथे अन्न किती होणार, 4 पट होणार. इथे लोकसंख्या किती होणार, 16 पट होणार, इथे अन्न किती होणार, 5 पट होणार. म्हणजे लोकसंख्येत जर बघितलं, जास्त वाढल्यामुळे काय होणार, संसाधनांचा ऱ्हास होणार, असं कोणी म्हणलं होतं, माल्थसने. आणि त्यांनी ते योग्य म्हणलं होतं, कारण की जशी जशी लोकसंख्या वाढत जाणार तसं काय होणार, संसाधनांचा ऱ्हास होत जाईल. लोकसंख्या वाढ ही जास्त गतीने असते संसाधनांपेक्षा, असं कोणी म्हणलं होतं, माल्थस. तेव्हा एवढी टेक्नॉलॉजी नव्हती, त्यामुळे त्यांनी तसंच सांगितलं होतं. आता पुढचं पेज बघू आपण. अरिथमॅटिक रेट, तुम्हाला अरिथमॅटिक रेट म्हणजे काय असतं, 1, 2, 3, 4 अशा पटीने वाढत जाणार. अंकगणितीय दराने होणार, वाढणार लोकसंख्या आणि संसाधनं. आणि लोकसंख्या कशी वाढणार, जॉमेट्रिक दराने, भौमितीय दराने काय असते, लोकसंख्या वाढत जाते. आणि अन्न संसाधने कशी असतात, 1, 2, 3, 4 पटीने वाढते, असं कोणी सांगितलं होतं, माल्थस. आणि दर 25 वर्षांनी लोकसंख्या कशी होती, दुप्पट होते. आणि उपजीविकेचे साधनं किती होतात, 1 पटीने वाढतात. 1, 2, 3, 4, 5 अशा पटीने वाढतात दर 25 वर्षामध्ये.
दर 25 वर्षामध्ये जर बघितलं तर उपजीविकेची साधने होतात 1 पटीने वाढतात आणि लोकसंख्या किती होते दुप्पट होत जाते. मग एकाची 2 पट, लगेच 4 पट, लगेच 8 पट, लगेच 16 पट अशी काय होते लोकसंख्या वाढत जाते. म्हणून त्यांनी काय सांगितलं होतं, दोन काय सांगितले होते उपाय सांगितले होते किंवा चेक्स सांगितले होते. ते कोणकोणते उपाय होते? एक पॉझिटिव्ह चेक्स सकारात्मक उपाय आणि दुसरं होतं प्रिव्हेंटिव्ह चेक्स प्रतिबंधात्मक उपाय. आणि पॉझिटिव्ह चेक्समध्ये काय सांगितलं होतं त्यांनी? युद्ध असेल, दुष्काळ असेल, आजार असेल, महापूर असेल, गरिबी असेल, हे काय पॉझिटिव्ह चेक्स. आणि दुसरं जर बघितलं भौतिक नियंत्रण म्हणजे भौतिक नियंत्रण म्हणजे आपण सध्या जर यूज करतो लोकसंख्या नियंत्रणासाठी जी प्रतिबंधात्मक उपाययोजना यूज करतो, जसं की कॉन्डम असेल किंवा इतर जे आपण लोकसंख्या वाढीची उपाययोजना करतो, कॉपर्टी असेल, हे जे असतात भौतिक नियंत्रण. किंवा आता जर बघितलं तर गर्भनिरोधक साधनं भौतिक नियंत्रणमध्ये त्यांनी सांगितलं. भौतिक नियंत्रण म्हणजे काय असतं? एकंदरीत 2 विरुद्ध लिंगामध्ये संबंधच ठेवायचा नाही, म्हणजे मेंटल किंवा भौतिक रिलेशन. भौतिक नियंत्रण त्यांनी सांगितलं. उशिरा लग्न आता पण उशिरा लग्न होतं, त्यामुळे काय होतं लोकसंख्या वाढ थोडीशी कमी प्रमाणात आलेली, वृद्धीचा दर. नंतर गर्भनिरोधक साधनं मी जे सांगितली ती गर्भनिरोधक साधनं सगळ्यांनाच माहिती आहेत. गर्भनिरोधक साधनं हे काय सांगितले त्यांनी? प्रिव्हेंटिव्ह चेक्स सांगितले. 2 चेक्स सांगितले, पॉझिटिव्ह चेक्स एक सांगितला, प्रिव्हेंटिव्ह चेक्स एक सांगितला, प्रिव्हेंटिव्ह चेक्स. आणि माल्थूजनुसार काय होतं? प्रतिबंधात्मक उपायापेक्षा काय होतं, जे सकारात्मक उपाय जे ते लोकसंख्येचं चांगल्या पद्धतीने आळा घालतात. त्यांचं म्हणणं होतं की म्हणजे हे जे भौतिक नियंत्रण, उशिरा लग्न, गर्भनिरोधक साधने याच्यापेक्षा जे पॉझिटिव्ह चेक्स आहेत म्हणजे युद्ध असेल, दुष्काळ असेल, आजार असेल, महापूर, गरिबी असेल. आता आपण बघितलं कोरोनामध्ये किती लोकांची डेथ झाली, तेव्हा काय असं हे आजार खूप येत राहायचे. 1778चा कालावधी सांगितला त्यांनी, तेव्हा हे आजार खूप येत राहायचे. आणि तेव्हा मेडिकल सायन्स बी एवढं डेव्हलप नव्हतं किंवा पूर, महापूर याच्यावर नियंत्रण पण तेव्हा कसं होतं, म्हणजे गरिबी जास्त होती. त्यामुळे हे जे उपाय आहेत पॉझिटिव्ह चेक्स सकारात्मक उपाय हे लोकसंख्येवर काय असतात? जास्त नियंत्रण मिळवतात प्रिव्हेंटिव्ह चेक्सपेक्षा. हे त्यांचं वाक्य होतं. हे जर बघितलं म्हणजे सकारात्मक उपाय जर बघितलं लोकसंख्येला चांगल्या पद्धतीने आळा घालतात प्रतिबंधात्मक उपायापेक्षा. 1778 त्यांचं हे योग्यच विधान होतं. आणि अजून एक होतं की मानसिक ताणाचा मुलांच्या संख्येवर नकारात्मक परिणाम होतो. जेवढा मानसिक ताण जास्त ना तेवढे लोकसंख्या मुलं जास्त होतात, असं कोणाचं म्हणणं होतं? माल्थूजचं होतं. असं माल्थूजचं उपयोग, जेवढा मानसिक ताण जास्त तेवढा काय होतं लोकसंख्या मुलं जास्त होतात, असं त्यांचं म्हणणं होतं. मध्यमवर्गीयमध्ये काय असतं आणि जेवढी गरिबी जास्त तेवढे मुलं पण जास्त. त्यांचं म्हणणं काय होतं? मध्यमवर्गीयामध्ये स्वतःच्या लोकसंख्या वाढीवर गरिबांपेक्षा जास्त प्रतिबंध चांगला असतो. म्हणजे गरिबांना जर चांगला रोजगार वगैरे दिला तर चांगला रोजगार, पगार, शिक्षण दिलं तर लोकसंख्येमध्ये नियंत्रण होतं. म्हणजे गरिबी जेवढी जास्त किंवा मानसिक ताण जेवढा जास्त तेवढ्या लोकसंख्येमध्ये काय असणार? लोकसंख्या वाढ जास्त होती, मुलांचं प्रमाण जास्त असतं. असं कोणी सांगितलं होतं? माल्थूजने सांगितलं होतं. असं कोणी सांगितलं? माल्थूजने सांगितलं असतं. मध्यमवर्गीयांमध्ये काय असतं? नियंत्रण चांगल्या पद्धतीने असतं लोकसंख्या वाढीमध्ये. आणि गरिबांमध्ये मग त्यामुळे गरिबांना काय दिलं पाहिजे? चांगला रोजगार दिला पाहिजे, चांगलं अन्न दिलं पाहिजे, चांगलं शिक्षण दिलं पाहिजे, असं कोणी सांगितलं होतं? माल्थूजने सांगितलं होतं. माल्थूजचा सिद्धांत आपण जर बघितलं शॉर्टमध्ये तर 1778ला सिद्धांत आला. त्याचा हेतू तर काय होता? लोककल्याणाचा हेतू होता. आणि त्यांनी 2 गृहीतत्व कोणती धरली होती? 2 गृहीतत्व होती. अन्न हे सगळ्यांसाठी आवश्यक आहे. 2 विरुद्ध लिंगांमधलं आकर्षण पण काय आहे? आवश्यक एक जीवनाचा भाग आहे. आणि त्यांनी सिद्धांत सांगितला होता की लोकसंख्या जर बघितली तर कोणत्या पद्धतीने वाढते? जॉमेट्रिक रेटने वाढते. आणि लोकसंख्या अन्नधान्य हे जर बघितलं अरिथमॅटिक रेटने वाढतं, म्हणजे अंकगणिती दराने वाढतं. हे 25 वर्षाचा अंदाज सांगितलं त्यांनी. काय सांगितलं? 25 वर्षामध्ये. आणि काही पॉझिटिव्ह चेक्स सांगितले, काही प्रिव्हेंटिव्ह चेक्स सांगितले. पॉझिटिव्ह चेक्समध्ये काय होतं? युद्ध, गरिबी, दुष्काळ, महापूर हे पॉझिटिव्ह चेक्स होते. नंतर प्रिव्हेंटिव्ह चेक्समध्ये काय? प्रिव्हेन्शन, जे आपण प्रतिबंध करू शकतो. सकारात्मक उपाय आणि प्रतिबंधात्मक, इंग्लिश वर्ड लक्षात ठेवलं तरी चालतात. प्रिव्हेंटिव्ह चेक्स काय होते? मग भौतिक नियंत्रण, गर्भनिरोधक साधनं हे काय? उशिरा लग्न हे काय? आत्ता पण हे प्रिव्हेंटिव्ह चेक्स आहे. मग त्यांनी असं सांगितलं की पॉझिटिव्ह चेक्स हे प्रिव्हेंटिव्ह चेक्सपेक्षा चांगल्या पद्धतीने लोकसंख्येवर नियंत्रण आणतात. आणि काय असतं? मानसिक ताण जेवढा जास्त तेवढे मुलांचं प्रमाण जास्त असतं. गरीब लोकांमध्ये गरिबी असते, मानसिक ताण असतो, त्यामुळे त्यांच्यामध्ये जन्मदर जास्त असतो किंवा मुलांचं प्रमाण जास्त असतं. मध्यमवर्गीयांमध्ये लोकसंख्या नियंत्रण चांगल्या पद्धतीने होत असतं. त्यामुळे गरिबांना काय दिलं पाहिजे? चांगला रोजगार, पगार दिला पाहिजे. इथे काय आहे? त्यांचा दृष्टिकोन दिसतो मानवतावादी लोककल्याणवादी. याच्यासाठी त्यांनी काय होता? हा सिद्धांत मांडला होता.
आता पुढचा सिद्धांत बघू, कार्ल मार्क्सचा लोकसंख्याविषयक सिद्धांत. कार्ल मार्क्स थेअरी. कार्ल मार्क्स काय होता? हा जर बघितलं सोशलिस्ट होता किंवा समाजवादी नेता होता. तर त्यांचं कार्ल मार्क्सचा लोकसंख्याविषयक सिद्धांत, या मालथूचा जो सिद्धांत होता की गरीब लोकांमध्ये काय असतं, मानसिक ताण असतो, त्यामुळे काय असतं, गरीब लोकांमध्ये लोकसंख्या वाढ जास्त असते. ते मालथूतला कार्ल मार्क्सला पटलं नाही. मग त्यांनी आपला सिद्धांत मांडला होता. त्यांनी असं सांगितलं होतं की त्यांनी जर बघितलं कार्ल मार्क्स यांनी काय सांगितलं, याच्यावर पण क्वेश्चन विचारलं. इतिहासाचा उलगडा त्यांनी काय केला, वैज्ञानिक सिद्धांत मांडला. इतिहासाचा उलगडा करण्यासाठी काय करा, इतिहासाचा उलगडा केला आणि त्यांनी लोकसंख्या वाढीचा वैज्ञानिक सिद्धांत मांडला. ज्याप्रमाणे विज्ञान, भौतिक विज्ञान असेल, म्हणजे ज्याप्रमाणे फिजिक्स आहे, केमिस्ट्री, याच्यामध्ये काय असतात, वेगवेगळ्या थेरी असतात किंवा सिद्धांत असतात आणि ते कसे असतात, वैज्ञानिक पद्धतीने मांडले जातात. तसाच यांनी काय करता सिद्धांत मांडला. त्यांचं असं म्हणणं होतं, विज्ञान, भौतिक विज्ञानामध्ये ज्याप्रमाणे सार्वत्रिक नियम आहेत, त्याचप्रमाणे सामाजिक शास्त्रामध्ये पण सार्वत्रिक नियम आहेत. म्हणजे जसे थेरी किंवा रूल्स कशामध्ये आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीमध्ये आहेत, तसंच सोशलॉजी किंवा सामाजिक शास्त्र, सोशल सायन्समध्ये पण काय आहे, सार्वत्रिक नियम आहेत, म्हणजे युनिव्हर्सल रूल्स. जसं की न्यूटनचे रूल्स आहेत, न्यूटनचे 3 नियम आहेत, तसंच काय सामाजिक शास्त्रामध्ये पण नियम आहेत. असं कोणी मांडलं, कार्ल मार्क्सने मांडलं आणि त्यानुसार त्यांनी काय मांडला, मग सिद्धांत मांडला, लोकसंख्येचा सिद्धांत मांडला. आता तो आपण आता बघणार आहोत. हां, कार्ल मार्क्सने बघितलं तर आपला मानवी इतिहास त्यांनी पाहिला. तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. हा सिद्धांत जर बघितला तर एकदम सोपा आहे, वाचून दाखवायचा सिद्धांत आहे. त्यांनी जर बघितलं मानवी इतिहास काय आहे, त्यांनी आपण मानवी इतिहास पाहिला आणि मानवी इतिहासामध्ये जर बघितलं तर आधी काय करत होता, मानव समाजामध्ये हळूहळू प्रगतिशील बदल होत गेले. हळूहळू काय आहे, प्रगतिशील बदल होत गेले. मानव आधी काय करत, भटकंती करत होता. त्यानंतर शिकार, फळे असं गोळा करून काय होता, तो आपला उदरनिर्वाह भागवत होता. मग काय करायला लागला, पशुपालन, पशुचं महत्त्व समजलं त्याला, मग पशुपालन करू लागला. पशुपालनानंतर काय झालं, मग तो शेती करू लागला. शेती जेव्हा सुरू झाली तेव्हा त्यानंतर काय झालं, शेती सुरू झाली ते शेती करू लागला. मग शेती सुरू नंतर काय झालं, स्वतःची शेती आली. ही माझी शेती, ही तुझी शेती, असं सुरू झालं. पशु, ही माझे पशु, तुझे पशु, माझ्या गाई, तुझ्या गाई, असं सुरू झालं. नंतर स्थायिक मालमत्ता तो गोळा करण्यास काय केली, त्यांनी सुरुवात केली. म्हणजे काय झालं, मालमत्ता गोळा करण्यास त्याची सुरुवात झाली. आणि त्यामुळेच पुढे काय झालं, जो सेटल झाला, जिथे लोकसंख्या वाढली तिथे 2 समाज उदयास आले. पहिला समाज होता ग्रामीण समाज आणि नागरी समाज, असे 2 समाज उदयास आले. आणि यानंतर 2 समाज उदयास आले आणि याच्यामध्येच महत्त्वाचा 2 समाज उदयास आले, ते म्हणजे गरीब आणि श्रीमंत. ज्याच्याकडे शेती, पशु, तो कसा झाला, श्रीमंत झाला. आणि ज्याच्याकडे शेती आणि पशु नाही, तो कसा झाला, गरीब झाला. शेती नाही किंवा म्हणजे 2 समाज जर बघितलं, जेव्हा समाज जेव्हा ग्रामीण नागरी डिवाईड झाला किंवा जेव्हा स्थायिक झाला, म्हणजे लोकसंख्या जेव्हा स्थायिक झाली, तेव्हा 2 समाज उदयास आले. एक होता गरीब आणि दुसरा होता श्रीमंत. आता जर आपण बघितलं 1779ला जर बघितलं, औद्योगिक क्रांती झाली आणि भांडवलशाहीचा जन्म झाला. आणि भांडवलशाहीचा जेव्हा जन्म झाला, त्यानंतर ही जी गरीब श्रीमंत दरी आहे ती अधिकच वाढली. गरीब श्रीमंत दरी काय होती, अधिक वाढली. ते भांडवलशाहीचे विरोधी होते, ते समाजवादी नेतृत्व होते. त्यामुळे त्यांनी सांगितलं की भांडवलशाहीचा जन्म झाला कधी, 1779ला. आपण बघितलं 1779ला औद्योगिक क्रांती झाली, त्यानंतर लोकसंख्या वाढ झाल्यामुळे काय झालं, गरीब श्रीमंत दरी वाढली आणि तेव्हा लोकसंख्या वाढ पण झाली. आता कार्ल मार्क्स यांच्या सिद्धांतामध्ये भांडवलशाही समाजावर आधारित काय होता त्यांचा सिद्धांत आहे. भांडवलशाही समाज जो आहे त्याच्यावर हा सिद्धांत आधारित आहे. आता पुढे त्यांनी सांगितलं, भांडवलशाही समाजामध्ये 2 वर्ग होते. तुम्हाला आधी सांगितलं मी, जेव्हा 2 वर्ग निर्माण कधी झाले, जेव्हा पशुपालन शेती सुरू झाली तेव्हापासून 2 वर्ग. पण जेव्हा ही औद्योगिक क्रांती झाली त्यानंतर काय झालं, भांडवलशाही समाज उदयास आला आणि हे 2 वर्ग अधिक काय होते, अधिक बळकट झाले किंवा 2 वर्गामध्ये अधिक डिवाइड झालं. 2 वर्ग झाले, ते 2 वर्ग म्हणजे कोणते, गरीब आणि श्रीमंत. 2 वर्ग झाले. आता श्रीमंतांकडे, तेव्हा त्यांचं म्हणणं होतं श्रीमंतांकडे सगळी संसाधनं आहेत. म्हणजे श्रीमंतांकडे जर बघितले, उत्पादनाचे सगळे साधने होती, म्हणजे जमीन होत्या, बागा होत्या, कंपन्या होत्या. आणि गरीब काय होते, कामगार होते. गरीब कोण होते, मग कामगार होते. ते श्रीमंतांकडे सगळे संसाधन आहेत, म्हणजे जमीन आहे, बागा आहे, कंपन्या आहेत. ते काय करत होते, कामगार आणि निसर्गाचं मोठ्या प्रमाणात शोषण करत होते.
मोठ्या प्रमाणात शोषण करत होते, म्हणजे गरिबांचं शोषण करत होते. आणि गरिबांकडे काय होतं, फक्त एकच संसाधन होतं, ते म्हणजे काय, कामगार. त्यामुळे फक्त ते काय करत होते, आपली संसाधन वाढवत होते. म्हणजे जर बघितलं गरीब श्रीमंत दरी जर बघितली, एक शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो मी, गरीब श्रीमंत दरी 1779ला वाढली. श्रीमंतांकडे काय होतं, कंपन्या होत्या, बागा होत्या, सगळं संसाधन होती. गरिबांकडे काय, फक्त कामगार आहेत, ते गरीब आहेत, ते मजुरी करतात, त्यांच्याकडे एकच संसाधन आहे, मानव संसाधन किंवा कामगार आहे. मग ते काय करत राहिले, श्रीमंत जर बघितले, मग गरिबांकडे एकच संसाधन आहे, ते काय करणार, मग आपली लोकसंख्या वाढवणार, आपल्याला मुलं जास्त करणार, जन्माला घालणार, मुलं जास्त जन्माला करणार. आता एखादा कामगार आहे, आता तुम्ही बघतो आपण जे रस्त्यावर भीक वगैरे मागतात, त्यांच्याकडे संसाधनं काहीच नाही, त्यांच्याकडे संसाधनं फक्त काय असतं, कामगार. मग ते काय करतात, अधिक मुलं जन्माला घालतात. जसं की मुलगा आला की तो त्याचा उपयोग होईल, आपल्याला तो काम करेल, त्याचा पैसा येईल, असं त्यांना वाटू लागतं. म्हणून काय असतं, आता पण बघितलं तुम्ही, एकाचे 2 हात होतील, मग आपल्याला कामाला भर पडेल, असं काय असतं कामगारांचं किंवा गरीब लोकांचं म्हणणं असतं. मग त्यामुळे काय करतो, एकच संसाधन त्याच्याकडे, कामगार. मग तो काय करतो, त्याची लोकसंख्या वाढवतो. आता मुलं जास्त झाली किंवा लोकसंख्या, कामगार जास्त वाढले, तर श्रीमंत काय करतात, मजुरीचे दर खाली पाडतात. म्हणजे ते परत शोषण करायला लागतात. परत शोषण करायला लागल्यामुळे काय होतं, परत मग मजुरीचे दर कमी पडले, भाववाढ झाली किंवा कालांतराने काय होतं, भाववाढ होतच राहते. त्यामुळे त्यांना काय होतं, ते अजून गरीब होतात आणि परत ते अजून लोकसंख्या वाढवतात. म्हणजे ते कामगार काय होतात, अजून लोकसंख्या वाढतात, असं कार्ल मार्क्सचं म्हणलं होतं. म्हणजे जर बघितलं, वाढवू शकतात, म्हणून काय होतं, ते जास्त मुलांना जन्म देतात, त्याच्यामुळे परत काय होतं, कामगारांची संख्या वाढते. श्रीमंत परत काय होतं, अधिक मजुरांचे शोषण करून वाढवतं, अजून शोषण करतं, गरीब परत मुलांचं संख्या वाढतं, अशी चक्र निर्माण होतं. अशा पद्धतीने कार्ल मार्क्सच्या म्हणण्यानुसार काय होतं, लोकसंख्या वाढ ही केवळ भांडवलशाही पद्धतीमुळे होत असते. म्हणजे त्यांनी सगळे दोष कशावर दिले, भांडवलशाहीवर दिले. म्हणजे कार्ल मार्क्सच्या म्हणण्यानुसार काय होतं, भांडवलशाहीमुळे लोकसंख्या वाढ होते. आता शॉर्टमध्ये आपण बघू, याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं कार्ल मार्क्स म्हणणं की जसं भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या शास्त्रांमध्ये जसे सार्वत्रिक नियम असतात, तसेच सामाजिक शास्त्रातही नियम असतात. सामाजिक शास्त्रात त्यांनी सांगितलं, जसं मानव काय होता, भटकंती करत होता, त्यानंतर मानव स्थायिक झाला, शेती वगैरे करू लागला, पशुपालन करू लागला, त्यानंतर तो आपली शेती, आपले पशु असं काय करू लागला, गोळा करू लागल्यानंतर काय असतं, 2 वर्ग तयार झाले. ग्रामीण समाज तर निर्माण झालाच, स्थायिक झाल्यावर लोकसंख्या वाढली, तो नागरी समाज झाला, आणि कमी लोकसंख्येचा ग्रामीण समाज झाला. पण त्यांच्यामध्ये काय झालं, मग ज्याच्याकडे पशु आणि शेती असेल तो श्रीमंत झाला, आणि ज्याच्याकडे नाही तो गरीब झाला, असे 2 वर्ग निर्माण झाले. 1779ला भांडवलशाही औद्योगिक क्रांतीनंतर एक वर्ग काय झाले, अधिकच मोठ्या प्रमाणात निर्माण झाले, किंवा यांच्यातली दरी अधिक वाढली. म्हणून श्रीमंत लोक जर बघितलं, श्रीमंतांकडे काय असतात, सगळी जमिनीची सगळी संसाधनं असतात, जमीन असते, बागा असतात, त्यांच्याकडे कंपन्या असतात. पण गरिबांकडे काय असतं, एकच संसाधन असतं, मानव संसाधन, म्हणजे कामगार असतात. मग गरीब काय करतात, हे श्रीमंत काय करतात, जशी लोकसंख्या वाढत जाईल, कामगार जसे वाढत जाणार, तसं काय करतात, त्यांचं शोषण वाढवतात. गरिबांकडे एकच संसाधन असतं, ते म्हणजे काय असतं, कामगार असतात. मग ते आपले काय करतात, जास्त मुलांना जन्म घालतात. जसं अजून अधिक कामगार होतील, तसं श्रीमंत काय करतात, अजून शोषण सुरू करतात, आणि त्या पद्धतीने परत गरीब लोक अजून लोकसंख्या वाढवतात. म्हणजे हे जर बघितलं, असं चक्र निर्माण होतं. अशा पद्धतीने कार्ल मार्क्सच्या म्हणण्यानुसार लोकसंख्या वाढ ही केवळ भांडवलशाहीमुळे होते, असं कोणी सांगितलं होतं, कार्ल मार्क्सने सांगितलं होतं. मग त्यांच्यामध्ये आकडे वगैरे काय लक्षात ठेवायची आपल्याला गरज नाही आहे, फक्त आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला कार्ल मार्क्सचा सिद्धांत. आता पुढचा पॉप्युलेशनची थेअरी आपण बघू. नेक्स्ट, इष्टतम ऑप्टिमम पॉप्युलेशन सिद्धांत. याच्यावर पण आत्ता क्वेश्चन यायला लागले. आधी काय होते, हे 2 सिद्धांत, आणि पुढचा आपण बघणार आहेत पॉप्युलेशन ट्रान्झिशन थेअरी, त्याच्यावर जास्त क्वेश्चन राहायचे. आता याच्यावर पण क्वेश्चन येतात. ऑप्टिमम पॉप्युलेशन थेअरी किंवा इष्टतम लोकसंख्येचा सिद्धांत, हे 2 सिद्धांत बघणार आहेत आपण, आणि आजचं लेक्चर आपण संपणार. आता ऑप्टिमम पॉप्युलेशन थेअरी, असं इष्टतम लोकसंख्येचा सिद्धांत. आता हे चार्टवर आपण नंतर येऊ. आधी आपण हा सिद्धांत काय आहे ते बघू. सिद्धांत काय ते बघू. आता इष्टतम पॉप्युलेशनचा सिद्धांत जर बघितला तर तो कोणी मांडला, तो कोण, 3-4 सायंटिस्ट आहेत. याच्यामध्ये सायंटिस्टचे फक्त नावं लक्षात ठेवा किंवा थोडंसं पाठ केले तरी चालतात. प्रोफेसर स्वीटगिक, एडविन कॅनन, रॉबिन्स, डाल्टन आणि कार्ल सॉंडर्स
या 5 सायंटिस्टने काय आहे हा सिद्धांत मांडला. प्रोफेसर सिडग्विक, एडविन कॅनन, रॉबिन्स, डाल्टन आणि कार्ल सॉन्डर्स या शास्त्रज्ञांनी काय हा मालथूसचा जो लोकसंख्याविषयक सिद्धांत होता तो सिद्धांत फेटाळला त्यांनी आणि आधुनिक सिद्धांत मांडला, इष्टतम लोकसंख्येचा सिद्धांत, किंवा त्याला म्हणतो आपण ऑप्टिमम पॉप्युलेशन थेअरी. हा जॉग्रफीमध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. जॉग्रफी ज्याचा ऑप्शनल असेल त्याच्यामध्ये हा सिद्धांत विचारला जातो किंवा हे सिद्धांत सगळे आहेत. आता जर बघितलं ऑप्टिमम पॉप्युलेशन थेअरी, कार्ल सॉन्डर्स यांच्या म्हणण्यानुसार जर बघितलं की अशी लोकसंख्या, हे विचारलं गेलं आहे, हे सेंटेन्स जसं ते तसं विचारलं गेलं आहे आपल्या MPSCला, अशी लोकसंख्या जी सर्वोत्कृष्ट आर्थिक कल्याण साधते. म्हणजे काय, दॅट पॉप्युलेशन विच प्रोड्यूस मॅक्झिमम इकॉनॉमिक वेलफेअर. अशी लोकसंख्या ज्यावेळेस काय इकॉनॉमिक वेलफेअर सर्वोत्कृष्ट असते, म्हणजे मॅक्झिमम पॉप्युलेशन काय होतं, इकॉनॉमिक वेलफेअर येतं. दॅट पॉप्युलेशन विच प्रोड्यूस मॅक्झिमम इकॉनॉमिक वेलफेअर, किंवा जी लोकसंख्या सर्वोत्कृष्ट आर्थिक कल्याण साधते तिला काय म्हणतो आपण ऑप्टिमम लोकसंख्या किंवा इष्टतम लोकसंख्या असं म्हणत असतो. हां, आपण हे कन्सेप्ट समजून घेऊन नंतर मग पुढे या चार्टवर मी तुम्हाला येणार आहे. आता जर बघितलं इष्टतम लोकसंख्या म्हणजे काय असतं, अशी कार्ल सॉन्डर्स यांच्या म्हणून अशी लोकसंख्या आहे जी काय असते सर्वोत्कृष्ट आर्थिक किंवा इकॉनॉमिक रिटर्न देते किंवा सर्वोत्कृष्ट आर्थिक फायदा देशाचा होत असतो, ती लोकसंख्या म्हणजे इष्टतम लोकसंख्या आहे. कोणी सांगितलं, कार्ल सॉन्डर्स. आणि त्यांनीच अजून काय सांगितलं, म्हणजे रिटर्न ऑफ लेबर म्हणजे कामगारांचा परतावा, रिटर्न ऑफ लेबर जर बघितलं हा या स्वरूपात जर बघितला हा सिद्धांत मांडला. आणि त्यावेळेस कामगारांचा परतावा जर बघितला तर काय असतो, सर्वोत्कृष्ट असतो. कामगारांचा परतावा म्हणजे कामगारांचा मजुरीचा दर, एकूण देशाचा आर्थिक उत्पत्ती किंवा उत्पन्न हे कसं असतं, सर्वाधिक असतं. तो कोणता सिद्धांत मांडला, तो काय असतं ऑप्टिमम पॉप्युलेशन. असं पॉप्युलेशन ज्यावेळेस देशाची आर्थिक स्थिती किंवा आर्थिक रिटर्न्स चांगले असतात, कामगारांचा परतावा पण चांगला असतो, ते लोकसंख्या काय असते ऑप्टिमम पॉप्युलेशन असतो किंवा इष्टतम लोकसंख्या असते. अशी कोणी सांगितलं, कार्ल सॉन्डर्स यांनी सांगितलं किंवा इतर सायंटिस्टने सांगितलं. देशाची अशी लोकसंख्या ज्यावेळी देशाची संसाधने ही लोकसंख्या पूरक असतात. म्हणजे जर बघितलं तर काय असतं, जर एखादी कंपनी असेल तिला 100 लोक लागणार आहेत, 100 लोक लागणार आणि 100च मजूर उपलब्ध आहेत. मग यावेळेस काय होणार, त्या मजुरांचा उपलब्ध परतावा पण चांगला असणार, मजुरांना मिळणारं वेतन पण चांगलं असणार. आणि जर समजा एखादी कंपनीला 100 लोक लागणार आणि तिथे 90च लोक आहे, मग कंपनीचा तोटा आहे. हां, ते पुढे बघणार आहेत आपण काय म्हणजे ती म्हणजे काय लोकसंख्या. जेव्हा 110 लोक असतील तर कंपनी काय करणार, त्यांचं शोषण करणार, मजुरीचा दर काय करणार, कमी करणार आणि त्याचं रिटर्न ऑफ लेबर पण काय असणार, कमी असणार. ते पण आपण पुढे बघणार. म्हणजे जेव्हा 100 लागणार तेव्हा 100च जर मजूर उपलब्ध असतील तर ते काय असते इष्टतम ऑप्टिमम पॉप्युलेशन. तशी जी देशाची लोकसंख्या, जेवढे संसाधन आहेत तेवढीच लोकसंख्या, तेवढं म्हणजे तेवढीच पूरक लोकसंख्या असते, ती काय असते इष्टतम पॉप्युलेशन. त्यामुळे देशाची आर्थिक स्थिती कशी असते, सर्वोत्कृष्ट असते. प्रतिव्यक्ती उत्पन्न पण काय असतं त्यावेळेस जास्त असतं आणि ही लोकसंख्या असताना राहणीमानाचा दर्जा पण काय असतो उच्चतम असतो. म्हणजे जर जेवढी लोकसंख्या, जेवढी संसाधन आहेत तेवढीच जर लोकसंख्या असेल तर काय होणार, त्यांचं आर्थिक उत्पन्न चांगलं राहील, त्यांचा राहणीमानाचा दर्जा चांगला राहील, देशात त्यांचं आरोग्य चांगलं राहील, देशाची आर्थिक स्थिती चांगली राहील. आणि ही त्यालाच काय म्हणतो आपण मग इष्टतम पॉप्युलेशन असं म्हणतो किंवा ऑप्टिमम पॉप्युलेशन असं म्हणतो. आता ऑप्टिमम पॉप्युलेशनचा बिंदू आहे, हा बिंदू काय असतो, बदलता असतो. जर समजा आपल्याकडे 100 लोकसंख्या आहे, 100 लोकसंख्या आहे आणि समजा 100 लोकसंख्या आहे, 100 लोकसंख्या आणि आपल्याकडे टेक्नॉलॉजी आली काय होणार, लोकसंख्या कमी होणार. लोकसंख्या काय होणार, कमी म्हणजे कामगार कमी लागणार. म्हणजे जर बघितला हा इष्टतम पॉप्युलेशनचा बिंदू काय असतो, बदलता असतो. ते तुम्हाला ग्राफवर सांगतो मी, इष्टतम पॉप्युलेशनचा बिंदू बदलता असतो. इष्टतम पॉप्युलेशनचा बिंदू हा बदलता असतो. उत्पादनाची पद्धती, घटक यामध्ये जर बदल केला तर इष्टतम लोकसंख्येचा सर्वोच्च बिंदू काय असतो, बदलत असतो. आता आपण बघू अपुरी लोकसंख्या. आता अपुरी लोकसंख्या म्हणजे काय, एकदम सोपं आहे. अपुरी लोकसंख्या म्हणजे काय असतं, यावेळेस जर बघितलं संसाधने मुबलक असतात, अंडर पॉप्युलेशन त्याला म्हणतात. कधी कधी आपल्याला कन्फ्युजन होतं, अंडर पॉप्युलेशन म्हणजे काय, ओव्हर पॉप्युलेशन म्हणजे काय. तर ते कन्फ्युजन आपण एकदम सोप्या पद्धतीने हे अर्थ असा धरायचा, अंडर पॉप्युलेशन म्हणजे कमी पॉप्युलेशन. याच्यामध्ये काय असतं, संसाधने मुबलक असतात पण संसाधनाचा लाभ उठवण्यासाठी त्या देशाची तेवढी काय असते लोकसंख्या नसते. जसं की ब्राझीलमध्ये ॲमेझॉन खोरे, ॲमेझॉन खोऱ्यामध्ये एवढी संसाधनं आहेत पण त्या ॲमेझॉन खोऱ्यामध्ये राहणारे लोक कसे आहेत, कमी. म्हणजे त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी पण नाही आहे की ते संसाधनं ते यूज करू शकतील किंवा त्या संसाधनाचा ते फायदा उठू शकतील. अशा वेळेस त्याला काय म्हणतो आपण, अंडर पॉप्युलेशन.
हां, त्या संसाधनाचा लाभ उठवण्यासाठी त्या देशाकडे टेक्नॉलॉजी नसते, तंत्रज्ञान नसतं आणि त्या देशाचं उत्पन्न कसं असतं, कमी असतं. त्यामुळे राहणीमानाचा दर्जा त्यांचा कमी असतो. प्रति व्यक्ती उत्पन्न पण काय असतं, कमी असते. जसं की ब्राझील या देशाचा ॲमेझॉन खोरा जर बघितलं तर ते संसाधनं काय, लोकसंख्या कमी असते, संसाधनं अधिक असतात. ब्राझील तो त्या भागाचा अपुरी लोकसंख्या गणली जाते की अंडर. आता जर बघितलं आपण आता सध्याचं उदाहरण बघू. आता जर बघितलं खाणी कुठे आढळतात, खाणी जर बघितलं आदिवासी भागामध्ये, डोंगरी भागामध्ये खाणी आहेत. हां, खाणी आहेत, पण ते लोक ते खाणीचं उत्खनन करू शकत नाही. कारण काय, त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी नाही आहे, तेवढं मनुष्यबळ नाही आहे. मग तो जो एरिया असतो त्याला काय म्हणतो आपण, अंडर पॉप्युलेशन. म्हणजे नैसर्गिक संसाधनं उपलब्ध आहेत पण त्याचा उपयोग करता येत नाही. नैसर्गिक संसाधनं उपलब्ध आहेत पण त्याचा उपयोग करता येत नाही, त्याला काय म्हणायचं मग, अपुरी लोकसंख्या. किंवा नैसर्गिक संसाधनं उपलब्ध आहेत पण लोकसंख्या कमी आहे. लोकसंख्या कमी असल्यामुळे त्या संसाधनाचा यूज होत नाही किंवा उपयोग करता येत नाही, त्याला काय म्हणतो आपण, अपुरी लोकसंख्या. आता जर बघितलं पुढचा टॉपिक आहे आता अतिरिक्त लोकसंख्या म्हणजे काय आपण समजून घेऊ. अतिरिक्त लोकसंख्या लोकसंख्यामध्ये काय असतं, उपलब्ध संसाधनांपेक्षा लोकसंख्या काय असते, जास्त असते. संसाधनं कमी आणि लोकसंख्या काय असते, जास्त असते. लोकसंख्या काय असते, जास्त असते. संसाधनं कमी, लोकसंख्या जास्त असते. आता जर बघितलं मग उपलब्ध मानवी संसाधनांमध्ये लोकसंख्या काय असते, जास्त असते. नैसर्गिक संसाधनं कमी पडतात त्यामुळे तंत्रज्ञानाचा उपयोग होत नाही. आता जर खाली जर आपण जर समजा पाणीच नसेल आणि आपल्याकडे मोठी टेक्नॉलॉजी, समजा आपण वाळवंटामध्ये म्हणलं की आपण आता शेती करू, शेतीकडं आपल्याकडे मशीन आहेत, शेती आहे, सगळे आपल्याकडे बोरवेल करायला आहे, आपल्याकडे सगळे, पण तिथे जर संसाधनच नाही, पाणीच नाही, तर आपण शेती करू शकतो का, नाही. मग अशा ठिकाणी जर बघितलं तर काय असतं, संसाधनांपेक्षा लोकसंख्या जास्त असते आणि नैसर्गिक संसाधने कमी पडतात त्यामुळे तंत्रज्ञानाचा उपयोग होत नाही. लोकसंख्येच्या अधिक प्रमाणात वाढल्यामुळे लोकसंख्येचा भार देशाच्या पोषण क्षमतेवर होतो. देशाचं उत्पादन कमी होत जातं, इथे कमी होत जातं आणि राहणीमानाचा दर्जा काय असतो, राहणीमानाचा दर्जा काय असतो, घसरत जातो. राहणीमानाचा दर्जा काय होतो, कमी होत जातो. 2 मिनिटं. राहणीमानाचा दर्जा कमी होत जाते आणि लोकसंख्या वाढीच्या तुलनेत देशाचा आर्थिक विकास काय होत नाही. म्हणजे जर बघितलं दोन्ही अपुरी लोकसंख्या आणि अतिरिक्त लोकसंख्या कशी असते, तोट्याची असते. इष्टतम लोकसंख्या असताना उत्पादन क्षमता आणि प्रतिव्यक्ती उत्पन्न कसं असतं, सर्वोच्च असते. त्यामुळे देशाच्या इष्टतम लोकसंख्येपर्यंत लोकसंख्या वाढीचं उद्दिष्ट ठेवलं पाहिजे. किती उद्दिष्ट ठेवलं पाहिजे, ऑप्टिमम पॉप्युलेशनपर्यंत आपलं उद्दिष्ट ठेवलं पाहिजे. आता आपण सुरुवातीचा चार्ट बघू. आता पहिले आपण बघू इष्टतम लोकसंख्या मी तुम्हाला सांगितली. इष्टतम लोकसंख्या म्हणजे काय असतं, ऑप्टिमम पॉप्युलेशन. इथे जर बघितलं काय असतं, संसाधने सर्वोच्च असतात, संसाधने काय असतात, उपलब्ध असतात आणि तेवढीच लोकसंख्या असते. म्हणजे लोकसंख्येला पूरक काय असतात, संसाधने हे लोकसंख्येला पूरक असतात. संसाधनाचा प्रभावी उपयोग असतो, म्हणजे जेवढी लोकसंख्या तेवढंच काय असतं, लोकसंख्या असते त्यामुळे संसाधनाचा उपयोग कसा असतो, प्रभावी असतो. राहणीमानाचा दर्जा त्यामुळे काय असतो, चांगला असतो आणि प्रतिव्यक्ती उत्पन्न कसं असतं, सर्वोच्च असतं. इष्टतम लोकसंख्येचा बिंदू बदलत असतो. आता हे मी सांगतो तुम्हाला. हां, आता आपल्याकडे 140 कोटी लोकसंख्या, 146 कोटी, हां, आणि तेवढीच आपल्याकडे संसाधनं उपलब्ध आहेत. आता आपली लोकसंख्या कशी चालली, वाढत चालल्यावर काय होणार, आपली लोकसंख्या वाढली तर आपण कुठे जाणार, ओव्हर पॉप्युलेशनमध्ये जाणार, अतिरिक्त लोकसंख्येमध्ये जाणार. आपली संसाधनं, अन्नधान्याचं उत्पन्न समजा आता किती होतं, 132 मिलियन टन होतं, 132च्या आसपास मिलियन टन होतं, 140 मिलियन टनच्या आसपास होतं. हां, तर 140 मिलियन टन, मग यांना काय होणार, लोकसंख्या जास्त होणार, अन्नधान्याचं उत्पादन कमी होऊन जाणार. मग अशा वेळेस आता हा बिंदू आहे, आपण इथे आलं, मग आपण काय करणार, ओव्हर पॉप्युलेशनकडे आपण आत्ता पण सध्या जातोय. हां, ओव्हर पॉप्युलेशनकडे जातोय. पण आपल्याकडे टेक्नॉलॉजी आल्यावर काय, आता 140 कोटीला आपला काय आहे, ऑप्टिमम पॉप्युलेशन आहे, 146 कोटी. हां, 146 कोटीला आपल्या ऑप्टिमम पॉप्युलेशनचा बिंदू आहे. पण आपण लोकसंख्या वाढली म्हणजे 160 कोटी झाली, मग आपण काय केलो, ओव्हर पॉप्युलेशनकडे गेलो. पण मग संसाधने आपल्याकडे कमी झाली, पण आपल्याकडे टेक्नॉलॉजी आली, तंत्रज्ञान आले, आपण खतं वाढवलं, सिंचन वाढवलं, सगळं सोयी वाढवल्या. त्यानंतर काय होणार, आपलं उत्पादन समजा वाढवलं, आपण आपल्या देशाचं अन्नधान्याचं उत्पादन वाढवलं. म्हणजे आपल्या देशाचं 160 कोटी लोकसंख्या झाली. हां, पहिले किती होती, 146 समजा आत्ता, आणि याला जर 132
टन एवढं काय आहे अन्नधान्य उपलब्ध होतं. म्हणजे हे काय मिलियन टन, मिलियन टन उपलब्ध होतं म्हणजे ते काय आहे ऑप्टिमम पॉप्युलेशन. पण 160 लोकसंख्या झाली, 160 कोटी, तर आपण काय झालं ओव्हर पॉप्युलेशनमध्ये गेलो. पण आपण जर हे अन्नधान्याचं उत्पादन 132 वरनं आपण 155 केलं समजा मिलियन टन, आणि हे जर या लोकसंख्येला पुरत असेल, हे या लोकसंख्येला पुरत असेल म्हणजे आपण हे जर या लोकसंख्येला 160ला पुरत असेल, 160ला पुरत असेल म्हणजे आपण काय केला ऑप्टिमम पॉप्युलेशनचा बिंदू आपण बदलला. ऑप्टिमम पॉप्युलेशनचा बिंदू बदलला. म्हणून काय असतो इष्टतम पॉप्युलेशनचा बिंदू हा बदलता असतो. म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करून आपण जर औद्योगिक उत्पादन वाढवलं, आपल्या लोकसंख्येला पुरेल एवढं, आपण त्यांची संसाधनांमध्ये वाढ केली. म्हणजे पहिले आपण काय करायचो लाकूड यूज करायचो, नंतर आता पेट्रोल यूज करायला लागलो संसाधन कमी पडायला लागल्यावर, मग आपण लगेच आता गॅस यूज करतो. म्हणजे आपण काय करतो ऑप्टिमम पॉप्युलेशनचा बिंदू बदलता ठेवतो. म्हणजे हा ऑप्टिमम पॉप्युलेशनचा बिंदू कसा असतो बदलता असतो. हे तुम्हाला समजलं. अपुरी लोकसंख्या, लोकसंख्या कशी असते कमी असते, संसाधने यामध्ये उपलब्ध मुबलक असतात, प्रतियुक्ती उत्पन्न दर कसा असतो वाढता असतो. म्हणजे आता ब्राझील तुम्हाला उदाहरण दिलं, तिथे कसं आहे लोकसंख्या कमी आहे ॲमेझॉन खोऱ्यामध्ये, पण तिथे काय आहे संसाधने जास्त आहेत, पण ते लोकांमध्ये जर बघितलं तर उत्पन्नाचा दर वाढीच आहे. म्हणजे ते हळूहळू रिसर्च करत जातात, हळूहळू उत्पन्न त्यांचं वाढत जातं संसाधने मुबलक असल्यामुळे. पण त्यांच्यामध्ये काय असतं लोकसंख्येचं प्रमाण कमी असतं. अतिरिक्त लोकसंख्या जसं की बांगलादेश तिथे काय संसाधनं कमी लोकसंख्या जास्त आहे, मग ते भारतामध्ये येतात ना, दुसऱ्या देशामध्ये येतात, आपण पण चाललो दुसऱ्या देशामध्ये. त्यामध्ये काय असतं इष्टतम लोकसंख्येच्या वर लोकसंख्या असते, राहणीमानाचा दर्जा खाली असतो, प्रतियुक्त उत्पन्न कमी असतं, पोषण कमी असतं. पोषण काय असतं कमी असतं. असं काय आहे हे ऑप्टिमम पॉप्युलेशनची थेरी. 3 त्यांनी लोकसंख्या सांगितली, ऑप्टिमम पॉप्युलेशन, अंडर पॉप्युलेशन आणि ओव्हर पॉप्युलेशन. आता पुढचा आपण शेवटचा सिद्धांत बघणार आहे. शेवटचा सिद्धांत लोकसंख्या संक्रमण सिद्धांत. याच्यावर पण खूप सारे प्रश्न असतात. लोकसंख्या संक्रमण सिद्धांत अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत आहे. याच्यावर आत्तापर्यंत राज्यसेवा प्रिलिम, UPSC प्रिलिम, सगळ्या प्रिलिम्स मुख्य परीक्षा याच्यावर क्वेश्चन असतो. आता लोकसंख्या सिद्धांत बघितलं, हे सायंटिस्ट पण विचारलेलं आहे आत्तापर्यंत, सायंटिस्टचं पण विचारलं आहे. लोकसंख्या सिद्धांताची मांडणी जर बघितली, लोकसंख्या संक्रमण सिद्धांताची मांडणी कोणी WS थॉम्सन आणि फ्रँक नॉटेस्टिन या 2 शास्त्रज्ञांनी केली. म्हणजे यांनी मांडणी केली, सुरुवातीला यांनी थोडा सुधार करून तीच मांडणी केली. WS थॉम्सन यांनी 1929ला आणि यांनी 1945ला या सिद्धांताची मांडणी केली. हा सिद्धांत जर बघितला, याच्यामध्ये मुख्य हे सेंटेन्स पण विचारलं गेलं, एकूण लोकसंख्येच्या संरचनेमध्ये, स्ट्रक्चरमध्ये कालांतराने होत जाणारा बदल म्हणजेच काय असतं लोकसंख्या सिद्धांत असं म्हणतो. लोकसंख्या संक्रमण असं म्हणतो त्याला. म्हणजे काळानुसार जो लोकसंख्याच्या स्ट्रक्चरमध्ये, संरचनेमध्ये जो बदल होत झालो त्याला काय म्हणतो आपण लोकसंख्या संक्रमण, किंवा त्यालाच म्हणतो आपण डेमोग्राफिक ट्रान्झिशन. डेमोग्राफिक ट्रान्झिशन थेरी त्याला म्हणतात, थेरी ऑफ डेमोग्राफिक ट्रान्झिशन किंवा लोकसंख्या संक्रमण सिद्धांत कोणी मांडला WS थॉम्सन आणि फ्रँक नॉटेस्टिन यांनी मांडला. त्यांनी एक गृहीतत्व मांडलं की लोकसंख्येचं संक्रमण एका विशिष्ट टप्प्याटप्प्याने होत जातं. म्हणजे लोकसंख्येचं संक्रमण प्रत्येक देशाच्या जगाच्या लोकसंख्येचं संक्रमण कसं असतं विशिष्ट टप्प्यामध्ये होतं. राज्याचं पण धरलं तरी पण विशिष्ट टप्प्यामध्ये होतं. सुरुवातीला काय असतो अधिक जन्मदर अधिक मृत्यूदर, ते कसं जातं मग अत्यंत कमी जन्मदर आणि अत्यंत कमी मृत्यूदर या असं होत जातं, टप्प्याटप्प्याने होत जातं. असं कोणी गृहीतत्व मांडलं, या WS थॉम्सन फ्रँक नॉटेस्टिन यांनी मांडलं. म्हणजे लोकसंख्येचं संक्रमण हे कालांतराने वेगवेगळ्या फेजेसमध्ये होत जातं, त्यालाच काय म्हणतो डेमोग्राफिक ट्रान्झिशन. आणि ते कसं होतं अधिक जन्मदरापासून अधिक मृत्यूदराची पहिली स्टेज असते, तर शेवटची स्टेज होते अत्यंत कमी जन्मदर अत्यल्प मृत्यूदर. अशा स्टेजेसमध्ये होत जातं, त्यालाच काय म्हणतो लोकसंख्या संक्रमण. काही शास्त्रज्ञांनी 4 सिद्धांत मांडले, 4 टप्पे मांडले, आणि काहींनी काय होतं 4था आणि 5वा टप्पा एकच मांडला. आणि त्यामुळे काय होतं लोकसंख्या संक्रमणाचे 4 टप्पे मांडले, काहींनी 5 टप्पे मांडले. काहींनी आपल्याला MPSCला क्वेश्चन विचारला आहे की लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचे किती टप्पे होते, तर तिथे उत्तर होतं 4. पण आपल्याला लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचे 5 टप्पे आहेत. काहींनी 4था आणि 5वा टप्पा एकच मांडला आहे. आपण बघू आता पुढे 4था आणि 5वा टप्पा काय एकच मांडला. तर ते दोन्ही टप्पे मिळून एकच टप्पा मांडल्यामुळे काही शास्त्र तिथे 5 ऑप्शनच नव्हता, 1 2 3 4 असं विचारलं होतं. त्यामुळे काय होतं 4 टप्पे असतात. लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचे 4 टप्पे असतात आणि काही शास्त्रज्ञांच्या मध्ये 5 टप्पे असतात. आता आपण एक टप्पा आपण आता बघत जाणार आहोत, एक टप्पा. आता पहिले तुम्हाला
पहिला तुम्हाला एक एक टप्पा सांगतो, नाही तर मग आपण काय करू, या चार्टकडे येऊ, या चार्टकडे येऊ. आता पहिला टप्पा जर पाहिला तर पहिल्या टप्प्यामध्ये काय असतं, जन्मदर मृत्यूदर अधिक असतो आणि तो बदलणार असतो. जन्मदर मृत्यूदर कसा असतो, अधिक असतो, तो फ्लक्च्युएटिंग असतो, म्हणजे कमी जास्त असतो पण जास्त असतो. आणि वाढीची क्षमता काय असते, वाढीची क्षमता असते पण लोकसंख्या वाढ कशी असते, कमी असते. लोकसंख्या वाढ कशी असते, कमी असते. याच्यामध्ये जर बघितलं पारंपरिक समाज असतो, साथीच्या रोगांचे प्रमाण असतं, कृषी आधारित समाज असतो. या देशामध्ये कृषी आधारित 100 वर्षापूर्वी जर बघितलं तर अनेक देश याच अवस्थेमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये होतं, पण आत्ता जर बघितलं आफ्रिका देशातील काही देश फक्त या अवस्थेमध्ये, जसं की गांबिया हा देश थोड्या प्रमाणात काय आहे या अवस्थेमध्ये. या टप्प्यामध्ये जर बघितलं जन्मदर मृत्यूदर किती असतो, 35च्या आसपास. जन्मदर किती असतो, 35च्या वर असतो, 35च्या काय असतो, वर असतो या टप्प्यामध्ये. हा पहिला टप्पा आहे, म्हणजे ज्या जन्मदर मृत्यूदर अधिक असतो आणि तो कसा असतो, फ्लक्च्युएटिंग असतो. याच्यामध्ये 35च्या आसपास जन्मदर असतो आणि मृत्यूदर पण काय असतो, 35च्या आसपास असतो, 35च्या आसपास असतो. आता या 100 वर्षापूर्वी काय होते, मग अनेक देश या टप्प्यामध्ये होते. आता दुसरा टप्पा बघू आपण. दुसरा टप्पा बघू काय असतो, अर्ली एक्सपॅन्डिंग स्टेज. तो काय होता, अर्ली एक्सपॅन्डिंग स्टेज प्रिव्हियस बघू, थांबा 2 मिनटं. प्रिव्हियस जर बघितलं लो पॉप्युलेशन स्टेज, याच्यामध्ये पॉप्युलेशन पण काय असतं, कमी असतं. ते का असतं तुम्हाला वर आपण बघू आता. हां, याच्यामध्ये जन्मदर मृत्यूदर कसा असतो, समसमान असतो, फ्लक्च्युएट असतो, जास्त असतो पण समान असतो. त्यामुळे काय असतं, लोकसंख्या वाढ होत नाही. नंतर काय असतं, अर्ली एक्सपॅन्डिंग स्टेज. या टप्प्यामध्ये काय असतं, जन्मदर आणि कमी होत जाणार मृत्यूदर. या टप्प्यामध्ये जर बघितलं 2च मिनटं. या टप्प्यामध्ये जर बघितलं आपण तर अधिक जन्मदर असतो आणि कमी होत जाणारा मृत्यूदर असतो. लोकसंख्या विस्फोट जर बघितलं तर या दुसऱ्या अवस्थेमध्ये घडून, हा क्वेश्चन विचारला होता. लोकसंख्या विस्फोट जर बघितलं डेमोग्राफिक ट्रान्झिशन थेअरीनुसार कोणत्या अवस्थेमध्ये होतो किंवा कोणत्या टप्प्यामध्ये होतो, दुसऱ्या टप्प्यामध्ये. अर्ली एक्सपॅन्डिंग स्टेज असतो त्याला म्हणतो. याच्यामध्ये कसं असतं, जन्मदर 35च्या आसपास असतो, मृत्यूदर कमी होतो. मृत्यूदर कसं होतं, 15 होतं. म्हणजे नैसर्गिक वाढ जर बघितली किती आहे, 20 आहे, 20च्या आसपास असते. म्हणजे आरोग्य स्वच्छता वाढ होते, जसं की औद्योगिक क्रांतीनंतर झालं, नंतर मेडिकल क्रांतीनंतर झालं, औद्योगिकरण शहरीकरण सुरू झालेलं असतं. त्यामुळे काय असतं, मृत्यूदर कमी होतो, जन्मदर तेवढाच राहतो. त्यामुळे काय होतं, या टप्प्यामध्ये लोकसंख्या विस्फोट घडून येतो, लोकसंख्या वाढ अधिक होते. आशिया आणि आफ्रिकेतील खूप सारे देश काय आहेत या अवस्थेमध्ये. आपण दुसऱ्या स्टेजमध्ये, जसं की भारत का अजून काय, भारत, बांगलादेश, केनिया, पाकिस्तान या दुसऱ्या अवस्थेमध्ये. म्हणजे आपला जन्मदर जर बघितला, हा जन्मदर 35 नाही, आपला जन्मदर जर बघितलं तर 21च्या आसपास आहे. मृत्यूदर जर बघितला आपण 7 आहे. मृत्यूदर किती, 7 आहे. 6 ते 7 याच्यामध्ये मृत्यूदर आहे. म्हणजे आपलं नैसर्गिक वाढच किती आहे, मग डायरेक्ट आपण जर बघितलं नैसर्गिक वाढच आपली किती आहे, 14 आहे. म्हणजे 14 लोक आपले ॲड होतात वर्षाला एक्स्ट्रा. म्हणजे काय होतं, भारत, बांगलादेश, केनिया, पाकिस्तान, इराण हे देश काय आहेत मग या स्टेजमध्ये. म्हणजे नागरीकरण शहरीकरण झालेलं असतं, औद्योगिक क्रांती झालेली असते, पण तेवढा डेव्हलप समाज झालेला नाही. त्यामुळे काय असतं, मृत्यूदर कमी होतो, जन्मदर तेवढाच होतो. तिसऱ्या टप्प्याला म्हणतो आपण अर्ली एक्सपॅन्डिंग. इथे लोकसंख्या विस्फोट होतो. लेट एक्सपॅन्डिंग स्टेजमध्ये काय होतं, टप्प्याटप्प्याने कमी होत जाणारा जन्मदर, म्हणजे जन्मदर हळूहळू कमी होत जातो. कमी मृत्यूदर असतो, म्हणजे मृत्यूदर कमी असतो. मृत्यूदर म्हणजे इथे 15 आहे तर त्याच्यापेक्षा बी खाली होत असतो. लोकसंख्या वाढत असते पण वाढीचा दर कसा असतो, कमी असतो. म्हणजे लोकसंख्या वाढ होती. आता आपण बघितलं 1991 ते 2001 या दशकामध्ये जर बघितली, लोकसंख्या वाढ 23% झाली, 23%च्या आसपास झाली. आणि तीच लोकसंख्या 2001 ते 2011 मध्ये आपली भारताची लोकसंख्या 17.5% वाढली. म्हणजे लोकसंख्या वाढते पण वाढीचा दर कसा असतो, घटता असतो. म्हणजे लोकसंख्या वाढली म्हणजे 23%वरनं काय झाली, दशकामध्ये वाढ 17.5% झाली. म्हणजे वाढीचा दर कसा दर पण पाहिला तर आपला वाढीचा दर 2011ला 1.64% आणि तोच 2001ला किती होता, 1.90%च्या आसपास होता. म्हणजे लोकसंख्या वाढते पण वाढीचा दर कसा असतो, कमी असतो. म्हणजे आपण या स्टेजमध्ये सध्या तरी एंट्री केलेली, पण आपले काही राज्य जे आहेत ते अजून या स्टेजमध्ये आलेले नाही.
काही राज्य जे आहेत ते आपले म्हणजे साऊथचे राज्य आपण केरळ धरलं, तामिळनाडू धरलं तर या स्टेजमध्ये गेलेले आहेत, पण काही आपले नॉर्थ ईस्टचे राज्य आहेत ते अजून या स्टेजमध्ये गेलेले नाही. म्हणजे शहरी आणि औद्योगिक समाजामध्ये झालेल्या वाढीमुळे काय आहे, वाढीचा दर स्थिरीकरणाकडे जात असतो. स्थिरीकरण लोकसंख्या, पण आपले स्थिरीकरण झालं आहे का नाही, म्हणून आपण दुसऱ्या स्टेजमध्ये स्थिरीकरणाकडे जात असतो. जसं की अर्जेंटिना, चीन, चायना स्थिर झाली लोकसंख्या आपण पाहिलं आता 142 वरून 141 कोटी, म्हणजे एक प्रकारे ती कमी नाही झाली पण थोडीशी कमी झाली पण स्थिर झाली. म्हणजे भारताची लोकसंख्या स्थिरीकरणाकडे प्रस्थान आपण करत असतो, स्थिरीकरणाकडे प्रस्थान करत असतो. आता चौथा टप्पा आपण बघू. चौथा टप्पा वर आपण परत एक्सप्लेन करणार आहे. चौथ्या टप्प्यामध्ये काय लो स्टेशनरीचं, यामध्ये जन्मदर काय असतो, कमी असतो, तसाच मृत्यूदर पण काय होतो, कमी होतो. जन्मदर कमी होतो, मृत्यूदर कमी होतो, त्यामुळे काय होतं, अत्यंत कमी लोकसंख्येची वाढ होते, अत्यंत लोकसंख्येची कमी वाढ होते. याच्यामध्ये औद्योगिक क्रांती होती, नागरीकरण होतं मोठ्या प्रमाणात, तंत्रज्ञानाचा अधिक विकास झालेला असतो. पश्चिम युरोपीय देश म्हणजे UK, फ्रान्स, जर्मनी हे या स्टेजमध्ये, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सिंगापूर, USA हे देश पण या स्टेजमध्ये. म्हणजे 1% आसपास काय असते, यांची लोकसंख्या वाढ होते. 1% आसपास म्हणजे लोकसंख्या वाढ होते. म्हणजे लोकसंख्या कशी असते, स्थिरीकरणाकडे किंवा कमी लोकसंख्या वाढ होते, एक प्रकारे स्थिर झालेली असते, एक प्रकारे स्थिर लोकसंख्या झालेली असते. पश्चिम युरोपीय देश, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सिंगापूर हे काय लो स्टेशनरी स्टेजमध्ये. लो स्टेशनरी, अर्ली एक्सपांडिंग, लेट एक्सपांडिंग, लो स्टेशनरी. आणि ती कशी होती, वरची लो पॉप्युलेशन स्टेज होती, कमी लोकसंख्येची स्टेज. या स्टेजची नावं पण पाठ करा. आणि तिसरा 5वा टप्पा असतो स्टेशनरी पॉप्युलेशन स्टेज. स्टेशनरी पॉप्युलेशन स्टेज यामध्ये काय जन्मदर मृत्यूदर कसा असतो, समान असतो. जन्मदर मृत्यूदर कसा असतो, समान असतो. जन्मदर मृत्यूदर समान असल्यामुळे काय असतो, त्यामुळे लोकसंख्या वाढ 0 असते. कधी कधी लोकसंख्येमध्ये घट होते, कधी कधी लोकसंख्येमध्ये घट होत असते. लोकसंख्येमध्ये घट, कधी कधी लोकसंख्येमध्ये, पुढे बघू आपण, कधी कधी लोकसंख्येमध्ये काय होते, घट होत असते. कधी कधी लोकसंख्येमध्ये काय होते, एक्झाम्पल आपण बघू फक्त याचे. औद्योगिकाचा विकास अधिक असतो. उदाहरण जर बघितलं तर उदाहरण कोणते देश आहेत, मग उदाहरण कोणते देश आहेत, जर्मनी, स्पेन, पोर्तुगाल, ग्रीस, रशिया, जपान हे देश कसे आहेत, मग या अवस्थेमध्ये यांची लोकसंख्या कशी घटती. आपण जपानचं बघितलं, लोकसंख्या घट आहे. जर्मनीची पण लोकसंख्या, स्पेन, पोर्तुगाल, ग्रीस या पूर्व युरोपीय देश, पश्चिम युरोपीय देश नाही, पश्चिम युरोपमध्ये काय जर्मनीच्या घटतेमध्ये फ्रान्स, UK हे देश कसे आहेत, वाढती लोकसंख्या आहे. पण पूर्व युरोपीय देश, त्याच्यामध्ये पश्चिम युरोपीय पण येतं, जर्मनी, पोर्तुगाल वगैरे, ग्रीस हे कसे पूर्व युरोपीय देश आहेत. त्यांची रशिया आहे, जपान आहे, यांची लोकसंख्या कशी आहे, मग घटते. यांची लोकसंख्या कशी आहे, घटते. आपण पहिल्या पेजवर डायग्रामवर जाऊ आणि त्यामध्ये तुम्हाला आता लोकसंख्या संक्रमण सिद्धांत आपण डिटेलमध्ये मी तुम्हाला शॉर्टमध्ये आता या टप्पे कसे कसे चेंज होत जातात ते आपण बघणार आहोत. हां, आता पहिली स्टेज 1. स्टेज 1 जर पाहिलं तर लो पॉप्युलेशन स्टेज असं म्हणतो त्याला आपण, लो पॉप्युलेशन स्टेज. याच्यामध्ये काय, ह्या जन्मदर मृत्यूदर आहे, हां, आणि ही लोकसंख्या वाढ आहे. जन्मदर मृत्यूदर, लोकसंख्या वाढ. याच्यामध्ये जर बघितलं, ही लोकसंख्या वाढचा ग्राफ आहे. हा एक जर बघितला, हा जन्मदराचा आहे वरचा, आणि खालचा हा मृत्यूदराचा ग्राफ. हा जर बघितला तर हा काय मृत्यूदर आपण समजू, हा मृत्यूदर, आणि हा मृत्यूदर, हा जन्मदर, हा जन्मदर, आणि हा समजा हा मृत्यूदर. हा मृत्यूदर. आता जन्मदर आणि मृत्यूदर जर पाहिला तर या पहिल्या स्टेजचा जर विचार केला, पहिल्या स्टेजमध्ये काय असतो, जन्मदर मृत्यूदर अधिक असतो. इथून काय आहे, हा जन्मदर मृत्यूदराचा चार्ट आहे हा. जन्मदर मृत्यूदर अधिक असतो, 35च्या आसपास काय असतो, जन्मदर मृत्यूदर असतो. पण तो कसा असतो, फ्लक्च्युएटिंग असतो. फ्लक्च्युएटिंग म्हणजे कमी जास्त होत असतं. म्हणजे 35 36 होईल तेव्हा जन्मदर, तेव्हा मृत्यूदर पण कमी होऊ शकतो, मृत्यूदर 36 37 होईल, असा कसा असतो, फ्लक्च्युएटिंग असतो. त्यामुळे काय असतं, जन्मदर मृत्यूदर समसमान असल्यामुळे लोकसंख्या वाढ होत नाही, लोकसंख्या कशी असते, स्टेबल असते. म्हणजे 100 वर्षापूर्वी याच्यामध्ये अनेक देश होते. आता कोणता देश आहे, त्याच्यामध्ये गांबिया हा देश आहे. अर्ली एक्सपॅन्डेड स्टेज, यामध्ये लोकसंख्येचा विस्फोट मोठ्या प्रमाणात. म्हणजे जन्मदर जर बघितला, मृत्यूदर सडनली ड्रॉप होतो. 15च्या आसपास मृत्यूदर येतो, आणि जन्मदर तसाच राहतो 35च्या आसपास. त्यावेळेस काय होतं, म्हणजे थोडीशी औद्योगिक क्रांती होती, नागरीकरण होतं, शहरीकरण होतं, मेडिकल क्रांती होते, त्यामुळे काय होतं, जन्मदर तेवढा राहतो, पण मृत्यूदर काय होतो, कमी होतो.
त्यामुळे लोकसंख्या वाढ कसं होतं, लोकसंख्येचा विस्फोट यामध्ये होतं. आशिया आफ्रिकेतील भरपूर देश आहे, भारतसुद्धा काय आहे दुसऱ्या स्टेजमध्ये. तिसऱ्या स्टेजमध्ये जर बघितलं तर काय लेट एक्सपांडिंग, अर्ली एक्सपांडिंग. यामध्ये काय होतं, याच्यामध्ये लोकसंख्या विस्फोट होतो. यामध्ये काय असतं, जन्मदर जो आहे जन्मदर थोडा थोडा कमी होतो, म्हणजे समाजामध्ये जागृती होते, आरोग्य व्यवस्था सुधारते, त्यामुळे हा जन्मदर खाली खाली यायला सुरुवात होते. जन्मदर कसा असतो 15च्या आसपास येतो, पण मृत्यूदर काय असतो कमीच असतो, मृत्यूदर कमी असतो. मग मृत्यूदर पण कमी असतो आणि जन्मदर काय असतो कमी कमी होत येतो. त्यामुळे हा लोकसंख्येची जी वाढ आहे ती कशी असते, लोकसंख्या वाढते पण लोकसंख्या वाढीचा दर कसा असतो कमी होतो. लोकसंख्या वाढीचा दर कसा असतो कमी होत असतो आणि लोकसंख्या कशी होते हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते. लोकसंख्या हळूहळू काय होते कमी व्हायला सुरुवात होते, पण लोकसंख्या वाढत असते पण वाढीचा दर कमी असतो. ही काय असते लेट एक्सपांडिंग स्टेज, वाढीचा दर कमी कमी होतं. लो स्टेशनरी याच्यामध्ये काय असतं जन्मदर मृत्यूदर कमी असतात. जन्मदर मृत्यूदर कमी असतात, समसमान आल्यासारखे असतात. त्यामुळे लोकसंख्या कशी असते स्टेबल असते, कमी असते. जन्मदर मृत्यूदर कमी होत जातात. त्यामुळे काय असते लोकसंख्या फॉल नाही होत पण स्टेबल राहते. त्यामध्ये काय ते USA, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, युरोप म्हणजे UK असेल, फ्रान्स असेल हे देश याच्यामध्ये. आणि स्टेशनरी लो स्टेशनरी आणि तो शेवटची स्टेज आहे स्टेशनरी व्हेरी लो स्टेज, व्हेरी लो पॉप्युलेशन असतं. म्हणजे जन्मदर का असतो व्हेरी लो असतं, म्हणजे मुलंच जन्माला येत नाही. डेथ रेट का असतो कमी असतो. आता रशियामध्ये जर बघितलं, रशियामध्ये मुलांना जन्म घालावं म्हणून काय असतं वेगवेगळे अवॉर्ड दिलेत. मदर स्टॅलिन अवॉर्ड आहे तिथे, म्हणजे ज्या मुलीला 12 मुलं होतील तिला काय असतो आपल्याकडे कसं भारतरत्न तशापणे मदर स्टॅलिन अवॉर्ड दिला जातो. म्हणजे त्या महिलेला पैसे दिले जातात, पैशासोबत काय असतं राहायला घर दिलं जातं, तिला आर्थिक मदत केली जाते, कार दिली जाते, असं तिथे अवॉर्ड दिलं. म्हणजे त्यांच्याकडे जर पॉप्युलेशन पॉलिसी जर बघितली तर पॉप्युलेशन इन्क्रीजसाठी पॉलिसी, इन्क्रीजसाठी आपण बघू पॉप्युलेशन पॉलिसीमध्ये डिटेल बघू. 2-4 पॉलिसीचे एक्झाम्पल मी तुम्हाला सांगेल. म्हणजे जर बघितलं व्हेरी लो पॉप्युलेशन इन्क्रीज असतं किंवा डिक्रीजिंग असतं पॉप्युलेशन, याच्यामध्ये निगेटिव्ह ग्रोथ असते. जन्माला मुलंच येत नाही, मृत्यूदर तर होत असतो, जन्माला मुलंच येत नाही. तिथे स्टेबल लोकसंख्या असते किंवा फॉलन लोकसंख्या असते. पूर्व युरोपीय देश जर्मनी आहे, स्पेन आहे, ग्रीस आहे, रशिया आहे, पोर्तुगाल, जपान इत्यादी देश काय मग या स्टेजमध्ये अशा पद्धतीने आपण जर बघितलं. आता जगाची लोकसंख्या आपण पाहिलेली, जगाची लोकसंख्या बरोबर काय पाहिलं आपण, जगाच्या लोकसंख्यामध्ये आपण जगाची लोकसंख्या डिटेल पाहिली आणि लोकसंख्याविषयक सिद्धांत पाहिलेले. त्यामुळे आणि आपल्या चॅनलला तुम्ही आता आपलं हे पहिलं लेक्चर आहे, आपल्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत या चॅनलची लिंक पाठवा. धन्यवाद.